आय थिंक अजून बरेचसे जॉइन होत आहेत. अमृता, तुम्ही ऑनलाईन दिसताय. मागल्या आठवड्यात जे काही लेक्चर झालं त्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका किंवा काही काही अडचणी आलेल्या असतील तर प्लीज विचारा. इतर जे ऑनलाईन आहेत, ज्यांना काही कुणाला काही विचारायचं असेल तर प्लीज विचारा. नाहीतर आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. अमृता, माझा आवाज ऐकू येतोय? Am I audible? आवाज कमी येतोय का? सर आवाज येतोय? येतोय सर आवाज. ओके. आवाज येतोय माझा? येतोय, ठीक आहे. अमृता, काही प्रश्न आहेत का? काही पर्टिक्युलरली 21st एक्झामच्या दृष्टीनं काही तुमचे काही हिस्ट्रीच्या पर्स्पेक्टिव्ह मधले काही प्रश्न आहेत का किंवा इतर काही? 21ची एक्झाम देताय तुम्ही? हो, ठीक आहे. काही प्रश्न आहेत? आतापर्यंत आपण एन्शियंट, मिडिवल आणि जो काही हिस्ट्रीचा मॉडर्न इंडियाचा पार्ट पाहिला त्याबाबत काही प्रश्न आहेत का? ठीक आहे. आय थिंक त्यांचे काही प्रश्न नाही आहेत. लेट्स गो अहेड. बरेचसे जण जॉईन होतील, होणारे होतील, राहणारे राहतील. काही लोक नंतर रेकॉर्ड वरती ऐकतील. ठीक आहे. टुडेज लेक्चर हे साधारणतः आपण मागल्या आठवड्यात जो काही ॲडव्हेंट किंवा राईज ऑफ युरोपियन पॉवर्स इन इंडियन सबकॉन्टिनेंट याच्या दृष्टीनं जो अभ्यास केला त्या पर्स्पेक्टिव्ह मधनं आता थोडंसं आपण पुढे सरकणार आहोत. इंग्रजांनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम किंवा इंग्रजांनी ज्यावेळी इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये किंवा भारताच्या भूभागावरती स्वतःचं राज्य एस्टॅब्लिश किंवा स्टेट एस्टॅब्लिश करायचा ज्यावेळी प्रयत्न केला त्याच्यानंतर त्यांना काही सिस्टीम नव्यानं एस्टॅब्लिश कराव्या लागल्या, ज्याला आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम म्हणतो किंवा ज्याला आपण एक पॉलिटिकल सिस्टीम असं म्हणू शकतो. कारण करंट एक्झिस्टिंग सिच्युएशन त्यावेळची जर पाहिली किंवा त्यावेळच्या परिस्थितीचा जर अभ्यास केला पॉलिटिकल किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वे ऑफ सिस्टीमच्या माध्यमातून तर आपल्याला ही गोष्ट ध्यानात येईल की पर्टिक्युलरली द पॉलिटिकल सिस्टीम वॉज मोनार्कियल. ओके, मोनार्कियल म्हणजे बादशाही किंवा सुलतानतशाही यांचा तिथं एक्झिस्टन्स होता, जो औरंगजेबापर्यंत स्ट्रॉंग सेंट्रलाइज्ड गव्हर्नमेंटच्या माध्यमातून एकूण गव्हर्नमेंट चालत होतं. ओके, स्ट्रॉंग सेंट्रल गव्हर्नमेंट होतं जे दिल्लीत बसलेलं होतं, जो मुघल बादशाह म्हटला जायचा आणि त्याच्या अनुषंगानं त्याच्याबरोबर काम करणारे रिजन वाईज किंवा प्रोव्हिन्सेस वाईज गव्हर्नर होते. फॉर एक्झाम्पल आपण जे बघितलं की साऊथ मध्ये साधारणतः हैदराबाद पॉवर सेंटर होतं. ओके, ईस्ट मध्ये बेंगाल पॉवर सेंटर होतं, अवध पॉवर सेंटर होतं. त्याचबरोबर वेस्ट मध्ये जर बघितलं तर मुघल कंटेक्स्ट मध्ये बघतोय बरं का, मुघल साम्राज्याच्या किंवा मुघल एम्पायरच्या कंटेक्स्ट मध्ये गुजरात हे पॉवर सेंटर होतं. ओके, सॉरी काय म्हटलात, जस्ट वेट. इथं मला थोडस डिस्प्ले होत नाहीये तुमचा प्रश्न. तुम्ही एक सेकंद.
हिस्ट्रीच्या नाही, 21ची एक्झाम मेसेज कधी येईल मला अजून आलेलं नाही, म्हणून मी फर्स्टच एक्झाम देते. ओके, ठीक आहे. पर्टिक्युलरली हा प्रश्न तुमचा हॉल तिकीटच्या बाबतीत असेल तर हॉल तिकीट तुमच्या प्रोफाईल वरती आलेलं आहे 21चं. शुक्रवारी संध्याकाळी गुरुवारी संध्याकाळी ते हॉल तिकीट तुमच्या प्रोफाईल वरती आलेले आहेत. प्रोफाईल वरती जा, माय अकाउंट मध्ये जा. माय अकाउंट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला परीक्षा किंवा एक्झामचं नाव सिलेक्ट करायचं. त्याच्यामध्ये व्ह्यू केलात की तुम्हाला त्यात ऍडमिट कार्ड दिसेल. ऍडमिट कार्ड डाउनलोड करा. त्याच्याबरोबर तुम्हाला एक तुमचं आयडी कार्डची झेरॉक्स लागते आणि आयडी कार्डचं ओरिजिनल लागतं. 21 तारखेला जाताना ह्या 3 गोष्टी घेऊन जायच्या. ओके, 21 तारीख तुम्हाला जनरली पहिल्यासारखं नोटिफिकेशन येतच असं नाहीये. साधारणतः ते अगदी गुरुवार शुक्रवारी म्हणजे पुढल्या गुरुवारी शुक्रवारी तुम्हाला मेसेजेस किंवा ईमेल यायला चालू होतील हॉल तिकीट डाउनलोड करण्याच्या संदर्भातले. ओके, पुन्हा एकदा पर्टिक्युलरली आपण विषयाकडे वळूया. ज्यावेळी आपण या सेंट्रलाइज ऑथॉरिटीचा किंवा बादशाहीचा थोडासा विचार करतो त्यावेळीची ती ऑथॉरिटी डिसेंट्रलाइज कोणत्या माध्यमातून होती तर प्रोव्हिन्सेस जे होते ते प्रोव्हिन्सेस वरती गव्हर्नर अपॉइंट केले जायचे फ्रॉम सेंट्रलाइज ऑथॉरिटी. ओके, आणि हे गव्हर्नर कंटिन्युअसली बदलत राहायचे. पण नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी आफ्टर मुघल्स आले, ओके, किंवा लॅटर मुघल्स आपण ज्यांना म्हणतो, त्या लॅटर मुघल्सचा ज्यावेळी आपण विचार करतो त्या लॅटर मुघल्सनी पर्टिक्युलरली जे बेंगाल किंवा जे अगदी रिमोट पार्ट मधला जो हैदराबाद असेल किंवा साऊथ मधल्या ज्या काही स्टेट्स आहेत किंवा वेस्टर्न पार्ट मध्ये सिंध प्रोव्हिन्सेस असेल किंवा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्सेस मधला पंजाब किंवा तो सुभा असेल, या सगळ्या सुभ्यांच्या मध्ये आणि त्याबरोबर काही राजपूत राजांनी स्वतःचे इंडिपेंडंट स्टेट एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जशी जशी मुघल ऑथॉरिटी वीक होत गेली तसे तसं अगदी दिल्लीच्या अवतीभोवती जाट किंवा अवध यांनी स्वतःचे स्टेट्स एस्टॅब्लिश करून ते सेल्फ रूल तिथं तयार केलेला दिसतो. ओव्हर दी पिरियड म्हणजे जसं जसं काळ पुढे सरकत गेला तसं तसं या सगळ्या सेंट्रलाइज ऑथॉरिटी या डिसेंट्रलाइज होत गेलेल्या दिसतात किंवा मुघल एम्पायर हे वीक होत गेलेलं दिसतं आणि या वीक झालेल्या मुघल एम्पायरची जागा काही वर्षासाठी मराठा एम्पायरनं फुलफिल केलेली दिसते किंवा ती जागा भरून काढलेली दिसते. ओके, पण मराठा एम्पायरच्या जे मागल्या आठवड्यात आपण जसं बघितलं की मराठा एम्पायरच्या बेसिक इनहेरंट थोड्याशा लॅक्युनी किंवा कॅपॅसिटीच्या मधल्या काहीतरी एरर्स होत्या. या एरर्स कोणत्या होत्या की मराठा साम्राज्य ज्यावेळी एस्टॅब्लिश होत गेलं किंवा एम्पायर हे एक्सपांड होत गेलं, वाढत गेलं, तसं तसं मराठा एम्पायरनं काहीतरी एक फिक्स किंवा एक स्टॅटिक स्थिर शासन व्यवस्था देण्यामध्ये हे मराठा एम्पायर कमी पडलेलं दिसतं. म्हणजे जसं जसं मराठ्यांचं एम्पायर नॉर्थकडे एक्सपांड होत गेलं किंवा मुघल साम्राज्याचे किंवा मुघल बादशहांचे हे प्रोटेक्टोरेट म्हणून समोर यायला लागले, त्यावेळेला ही गोष्ट प्रामुख्याने झालेली दिसते. मुघल एम्पायरचा ज्या भागामध्ये प्रभाव होता त्या भागांमधली शासन व्यवस्था व्यवस्थित करणं आणि तिथले जे लोकल गव्हर्नर्स किंवा नोबल्स होते यांच्यावरती वचक बसवणं, याच्यामध्ये कुठंतरी मराठा साम्राज्यातले जे कोणी धुरंधर होते किंवा पॉलिटिकल लीडर्स होते ते थोडेसे पेशवाज हे कमी पडलेले दिसतात. आणि यामुळं झालं असं की जसं जसं मराठा एम्पायर वीक होत गेलं तसं तसं एकूण इंडियन सबकंटिनेंट मध्ये किंवा भारतीय उपखंडामध्ये एक पॉलिटिकल पोकळी तयार झाली, एक राजकीय पोकळी तयार झाली आणि ही राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी युरोपियन पॉवर्सनी प्रयत्न सुरू केले. त्यातले मेजर कंटेंडर किंवा मेजर स्पर्धक जे होते ते होते फ्रेंच आणि ब्रिटिश. ओके, सुरुवातीच्या काळामध्ये डचांनी याच्यामध्ये किंवा पोर्तुगीजांनी याच्यामध्ये इंटरफेअर किंवा आपला पण स्वतःचा हक्क बजावायचा प्रयत्न केला, पण जसं जसं नावल सुप्रिमसी ब्रिटिशांची वाढत गेली आणि डचांनी इंग्रजांच्या बरोबर करार करून भारतातून स्वतःचं लक्ष काढून घेतलं आणि डचांनी स्पेसिफिकली इंडोनेशिया, मलेशिया ह्या साऊथ ईस्टर्न एशिया मधल्या काही स्टेट्स वरती किंवा काही भूभागांच्या वरती स्वतःचं लक्ष केंद्रित केलं आणि तिथला ट्रेड स्वतःच्या कब्जात घेतला. या पॅक्ट मध्ये डच आणि इंग्रजांच्या पॅक्ट मध्ये असं होतं की इंग्रजांनी या साऊथ ईस्ट मधल्या ट्रेड मध्ये लक्ष घालू नये आणि डचांनी इंडियन सबकंटिनेंट किंवा भारतीय उपखंडाबरोबरच्या ट्रेड मध्ये लक्ष घालू नये. पोर्तुगीजांनी 1540च्या आसपास इथे इंडियन सबकंटिनेंट म्हणजे भारतीय उपखंडाच्या वेस्टर्न भूभागावरती किंवा वेस्टर्न कोस्ट वरती पश्चिम किनाऱ्यावरती स्वतःच्या
कॉलनीज एस्टॅब्लिश केलेल्या होत्या आणि त्यातून त्यांनी गोवा ही त्यांची मेजर कॉलनी आणि फॅक्टरी म्हणून एस्टॅब्लिश किंवा ट्रेड सेंटर म्हणून एस्टॅब्लिश केलं होतं. त्याबरोबर त्यांनी दीव दमन, ओके, दादरा नगर हवेली आणि काही असे छोटे छोटे भूभाग स्वतःच्या ताब्यात ठेवलेले दिसतात. पण जसं जसं पॉलिटिकल पॉवर म्हणून ब्रिटिशांचं कन्सॉलिडेशन होत गेलं, त्यांच्याबरोबर डायरेक्टली कॉन्फ्लिक्ट मध्ये आले ते फ्रेंच होते. या फ्रेंच मधला पण सगळ्यात पहिल्यांदा फ्रेंचचा जो गव्हर्नर होता डुप्लेसिस किंवा डुप्लेक्स, ओके, हा डुप्लेसिसनं पहिल्यांदा या सबसिडरी अलायन्स आणि त्याचबरोबर इथल्या लोकल पॉलिटिक्स मध्ये इंटरफिरन्स करण्याची सुरुवात केली आणि त्याबरोबर लोकल पॉलिटिक्स मधले किंवा लोकल जे रूलर्स होते किंवा लोकल जे राजे होते यांच्याबरोबर डायरेक्टली पॅक्ट करायला सुरुवात केली. या पॅक्ट मधनं मेजरली क्लॉज काय होता की ओव्हर द पिरियड ह्या वीक झालेल्या ट्रेडमुळं, ओव्हर द पिरियड या वीक झालेल्या स्टेट्समुळं जे या राज्यांचे धुरींदर असतील किंवा राज्यांचे जे मोनार्क्स असतील, राजे असतील, यांच्या स्वसंरक्षणासाठी निधी आणि या स्वसंरक्षणासाठी सैन्य प्रोव्हाइड करण्याचा करार हा फ्रेंचांनी म्हणजे डुप्लेसिसनं या राजांबरोबर केलेला दिसतो. पण याच मेथडचा वापर नंतरच्या काळात ब्रिटिशांनी अगदी वाईजली केलेला दिसतो. जे आपण मागल्या आठवड्यात काही 2-3 मेथड बघितल्या, ओके, पॉलिसी ऑफ आयसोलेशन, ओके, सबऑर्डिनेशन, ओके, आणि त्याच्यानंतर डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, ओके, त्याच्याबरोबर सबसिडरी अलायन्स, या सगळ्या ज्या मेथड्स आहेत त्या हळूहळू या प्रिन्सना किंवा या प्रिन्सली स्टेट्सना या सेंट्रलाइज्ड ऑथॉरिटी खाली आणण्यासाठी अवलंबलेले मार्ग आहेत. 1857 पर्यंत या पॉलिसी अशाच चालू राहिलेल्या दिसतात. सुरुवातीच्या काळात 1757ला ज्यावेळी प्लासीची लढाई झाली, ते 1857चं जे बंड झालं, इथल्या या 100 वर्षाचा जो काळ होता, हे 100 वर्षाचा काळ म्हणजे ब्रिटिशांनी स्वतःचं साम्राज्य एस्टॅब्लिश करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा मोस्ट ऑफ दी भाग होता. या ब्रिटिशांनी साम्राज्य जसं जसं एस्टॅब्लिश केलं तसं तसं त्याच्याबरोबर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम सुद्धा एस्टॅब्लिश करण्याचे प्रयत्न केले. आता हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम एस्टॅब्लिश करण्याचे प्रयत्न केले याचा अर्थ काय होतोय बघा. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीमचे काही विंग्स आहेत किंवा काही वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. या फॅक्टर्स मधल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मध्ये तुम्हाला ज्युडिशरी लागते. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मध्ये लॉ अँड ऑर्डर हे करणारी, कंट्रोल करणारी किंवा त्याच्यावरती डॉमिनन्स क्रिएट करणारी एक यंत्रणा लागते, ओके. आणि त्याचबरोबर ज्या काही पॉलिसीज असतील, ज्या सेंट्रल ऑथॉरिटी किंवा या पॉलिटिकल लीडर्स घेतील, यांची तयार झालेल्या पॉलिसीज इम्प्लिमेंट करण्यासाठीची एजन्सीज लागते, ज्यांना आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो. त्याच्याबरोबर हे कायदे करणारे काही सिस्टीम तयार करावी लागते, ज्याला आपण लेजिस्लेचर किंवा विधिमंडळ म्हणतो, ओके. या पद्धतीच्या वेगवेगळ्या सिस्टीम किंवा या पद्धतीच्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनल किंवा यंत्रणा हे तयार करण्याचं काम ऍक्च्युली ब्रिटिशांनी केलं. पूर्ण भूभागाचा साधारणतः मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहिला किंवा नव्यानं तयार होणाऱ्या आधुनिक भारताचा अगदी थोडासा अर्ली पार्ट पाहिला किंवा त्या काळातला जर इतिहास पाहिला तर साधारणतः इंडियन भूभागावर किंवा भारतीय उपखंडावरती वेगवेगळी छोटी छोटी राज्य वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या आपल्या प्रशासकीय यंत्रणेनं आणि स्वतःच्या गोल्स नुसार तिथं वर्क करताना दिसतात. पण ज्यावेळी ब्रिटिश आले, या ब्रिटिशांनी या सगळ्या भूभागांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करून त्याच्यावरती एक युनिव्हर्सल आणि युनिफॉर्म सिस्टीम तयार करण्याचा प्रयत्न केला. हे ब्रिटिशांच्या प्रशासकीय यंत्रणेचं आणि बादशाही किंवा मोनार्क्स जे होते किंवा राजवाडे होते यांच्या प्रशासकीय यंत्रणेतला बेसिक फरक आहे. लक्षात येते का बघा. ज्यावेळी सबसिडरी अलायन्स केली, या सबसिडरी अलायन्सनं मेजरली कोणकोणत्या याच्यावरती नियंत्रण आणलेलं होतं, तर ह्या मोनार्क्स बरोबर ज्या कुठल्या सगळ्यात सुरुवातीला सबसिडरी अलायन्सचा पॅक्ट हा हैदराबादच्या नवाबाबरोबर करण्यात आला होता. तर हैदराबादच्या नवाबाचा ज्यावेळी तुम्ही विचार कराल त्यावेळी हैदराबादच्या नवाबानं इतर जे त्याच्या अवतीभोवतीचे जे काही प्रिन्सली स्टेट्स आहेत किंवा मोनार्क्स आहेत यांच्याबरोबरचे रिलेशन ठेवताना ब्रिटिशांच्या अनुमतीनं हे निर्णय घेण्याकडे कल वाढवण्यात आला. आता याच्यासाठी मेजर कारण काय होतं की या सगळ्या दरबारांमध्ये किंवा या सगळ्या बादशाहीमध्ये किंवा या सगळ्या नवाबांच्या एकूण प्रशासकीय यंत्रणेमध्ये छोटे छोटे जे सरदार होते ते स्वतःला या गादीचे वारसदार किंवा कंटेंडर, कॉम्पिटिटर मानायचे आणि हे कॉम्पिटिटर मानत होते. त्यामुळे कधीही आपली गादी
स्थिर राहणार नाही याची जाणीव या नवाबांना किंवा या गव्हर्नर्सना होती. ओके, इन्क्लुडिंग मुघल्स. सो यामुळे व्हायचं असं की त्यांच्या रिलेटिव्ह मधली भांडणं किंवा त्यांच्या भावंडांच्यातल्या भांडणांचा कुठंतरी वापर करून घेऊन राजा ठरवणारी मंडळी किंवा किंग मेकर्स, जे आपण मागल्या लेक्चर मध्ये बघितलं की वजीर्स जे होते मुघल दरबारामध्ये ते किंग मेकर्स म्हणून समोर आले. ओके, जुल्फिकार खान असेल किंवा त्याच्यानंतर आलेले सय्यद ब्रदर्स असतील किंवा निजाम मुल्क असेल, ही लोक, ही वजीर लोक, ही सगळी किंग मेकर्स म्हणून समोर आलेली दिसतात. हे किंग मेकर्स नंतरच्या काळामध्ये स्वतःचे स्टेट एस्टॅब्लिश करत गेले, कारण त्यांना त्या एकूण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मधल्या, दरबारी सिस्टीम मधल्या इतरांचा किंवा इतर नोबल्सचा जो विरोध होता त्याच्यामुळे हे राज्य स्थिर होत नाहीये हे यांच्या लक्षात आलं. पण यांच्या मृत्यूनंतर किंवा ज्यावेळी एक स्ट्रॉंग लीडर मृत्यू पावला, किंवा थोडक्यात जर उदाहरण घ्यायचं झालं तर निजाम मुल्क नंतर साधारणतः हैदराबादचे संस्थान 1947 पर्यंत टिकलेलं दिसतं. पण जोपर्यंत सबसिडरी अलायन्स करत नाही तोपर्यंत त्याच्या डिसेंडंट्स मध्ये एकमेकांच्या गादीसाठी वॉर झालेले किंवा कॉन्फ्लिक्ट झालेले दिसतात. मुघल सल्तनतचा ज्यावेळी आपण विचार करतो, लॅटर मुघल्स मध्ये म्हणतो, त्यावेळी फारुख सियार असेल, मुहम्मद शाह असेल, या सगळ्या लोकांनी इतर आपल्या भावंडांना किंवा इतर आपल्या रिलेटिव्हजना हु वेअर द कंटेंडर फॉर दॅट थ्रोन, या सगळ्यांचा पराभव करून किंवा त्यांचा मृत्यू घडवून आणून त्याच्यानंतर स्वतःला तिथे रिएस्टॅब्लिश करू शकले. ओके, सो या गोष्टींचा विचार करता ब्रिटिशांनी ही जी साठमारी होती किंवा हे जे यादवी युद्ध चालायचे होते हे थोडंसं कंट्रोलमध्ये आणलं. हे कंट्रोल आणण्यासाठी सगळ्यात मेजर त्यांचा पॉलिसी काय होती की सबसिडरी अलायन्सच्या माध्यमातून हे त्या दरबारांच्या मध्ये एक ठराविक नंबर ऑफ सैन्य किंवा एक पलटणी नंबर ऑफ सैनिक तिथं ठेवायचे, एक फिक्स संख्या असणार. या सैनिकांचं मेजरली काम काय असेल की जो त्या गादीचा बसलेला आहे, ज्या कुठल्या व्यक्तीनं या इंग्रजांच्या बरोबर पॅक्ट केलेला आहे त्यांचं संरक्षण करणं, आणि त्याबरोबर या सैनिकांच्या बरोबर एक रेसिडेंट ठेवला जायचा. हा रेसिडेंट काय करायचा? हा रेसिडेंट पर्टिक्युलरली ज्या कुठल्या संस्थानात किंवा ज्या कुठल्या मोनार्क बरोबर काम करतोय त्या मोनार्क्स बरोबर पॉलिसी मेकिंग आणि इतर जे एक्सटर्नल अफेअर्स ऑफ स्टेट आहे, एक्सटर्नल अफेअर्स स्टेट म्हणजे समजा हैदराबाद संस्थान आहे तर हैदराबाद संस्थानचे मैसूर संस्थानाशी, मराठा संस्थानाशी, मराठा एम्पायरशी आणि इतर सगळ्या राज्यांशी रिलेशन काय राहावेत याच्या संदर्भातले निर्णय हा पर्टिक्युलरली हा रेसिडेंट घ्यायचा. हळूहळू या रेसिडेंटचा इंटरनल कारभारामध्ये किंवा इंटरनल अफेअर्स ऑफ स्टेट जे आहे, म्हणजे तुमचं डे टू डे वर्किंग ऑफ स्टेट जे असायचं त्याच्यामध्ये सुद्धा इंटरफरन्स वाढत गेलेला दिसतो. काही स्ट्रॉंग स्टेट होते त्यांनी अगदी या रेसिडेंटचे अधिकार लिमिटमध्ये ठेवायचा प्रयत्न केला इंटरनल अफेअर्सच्या बाबतीत, पण एक्सटर्नल अफेअर्स या सबसिडरी अलायन्सच्या माध्यमातून ओव्हरऑल पूर्ण इतरांच्या हातात पास आउट केलेला दिसतो. म्हणजे ब्रिटिशांच्या हातात पूर्ण या राजांनी आपले एक्सटर्नल अफेअर्सच्या बाबतीतले अधिकार दिलेले दिसतात. याच्यामुळं झालं असं की ज्यावेळी फ्रेंच किंवा इतर ज्या युरोपियन पॉवर्स होत्या ज्या पर्टिक्युलरली भारतीय उपखंडांमध्ये स्वतःच राज्य एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत होता, यांच्या एकूण प्रयत्नांच्या मध्ये अडथळे यायला लागले. कारण ब्रिटिशांनी डायरेक्टली यांच्या बरोबर, राजांच्या बरोबर पॅक्ट केल्यामुळं या फ्रेंचांच्या बरोबर, डचांच्या बरोबर, पोर्तुगीजांच्या बरोबर एक फॉर्मल रिलेशन एस्टॅब्लिश करणं हे शक्य झालं नाही. ही मेथड जी होती ही अगेन्स्ट सोव्हरेनिटी पॉवर ऑफ स्टेटच्या होती. अगेन्स्ट म्हणजे याच्या विरोधात होती. सोव्हरेनिटी म्हणजे बहुमत्व जे असतं स्टेटचं त्याच्यात. पर्टिक्युलरली एखादा मोनार्क बघितला तर तो त्याच्या एकूण राज्यांच्या ज्या सीमा आहेत त्या राज्यांच्या सीमाच्या अंतर्गत ज्यावेळी वर्क करतो त्यावेळी तो सार्वभौम असतो किंवा सोव्हरीन असतो. तिथं जे काही डिसिजन घ्यायचे आहेत राज्याच्या संदर्भात तो फार तर त्याच्या दरबारींच्या बरोबर विचार विनिमय करून, त्याच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर विचार विनिमय करून त्याच्या बाबतले पर्टिक्युलरली तो सगळे अधिकार घेत असायचा आतापर्यंत. मग त्याच्यामध्ये इतर राज्यांच्या बरोबर इन्व्हेजन करणं असेल, पॅक्ट करणं असेल, त्याच्याबरोबर स्टेट एक्सपान्शन किंवा टेरिटोरियल एक्सपान्शन, जे भूभागाचं एक्सपान्शन असेल, मध्ये पर्टिक्युलरली हा स्टेट जो आहे तो
माझा आवाज येतोय का? माझा आवाज येतोय का? अमृता आवाज येतोय का माझा? हा येतोय, ठीक आहे. थँक्यू. सॉरी फॉर डिस्क्रिपन्सीज. ही सोव्हरेनिटी किंवा हे सार्वभौमत्व जे होतं हे ब्रिटिशांनी ऍक्च्युली या राजांच्या हातातून काढून घेतलेलं दिसतं. हे लक्षात घ्या. राजांच्या हातातून काढून घेतलं मध्ये या इतर राज्यांशी जे काही संबंध ठेवायचे होते किंवा इतर युरोपियन पॉवरशी जे संबंध ठेवायचे होते ते इलिमिनेट केले. आता याच्या पुढची स्टेप अशी होती की या सगळ्या एकूण स्टेट्सचं युनिफॉर्मेशन किंवा युनिफिकेशन करणं. हे युनिफिकेशन करण्यासाठी मग या ईस्ट इंडिया कंपनीनं किंवा ब्रिटिश ऑफिसर्सनी काही नवीन वेज अवलंबले. हे नवीन वेज कोणते होते तर पर्टिक्युलरली यांनी एक पॉलिटिकल सिस्टीम आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एस्टॅब्लिश करताना एक जो स्टँडर्ड रेनिसॉ नंतर किंवा प्रबोधन पर्वानंतर नव्यानं आलेला समोर आलेला जो विचार होता की ज्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी ही वेगळी व्हावी, या काही तत्वांचा विचार पर्टिक्युलरली इंडियन सिस्टीम तयार करताना केलेला दिसतो. सुरुवातीच्या काळामध्ये कॉर्नवॅलिस असेल, ओके, वेलेस्ली असेल, या लोकांनी ज्यावेळी ज्युडिशियल सिस्टीम मागल्या आठवड्यात आपण ज्युडिशियल सिस्टीम पाहिले तर ज्युडिशियल सिस्टीम एस्टॅब्लिश केली त्यावेळी त्यांनी या रेव्हेन्यू कलेक्टरला पर्टिक्युलरली ज्युडिशियल राईट दिले. आता हा रेव्हेन्यू कलेक्टर हा मास्टर ऑफ ऑल ट्रेड अँड जॅक ऑफ ऑल ट्रेड अँड मास्टर ऑफ नन असा होता. म्हणजे काय की सगळी कामं त्याला करायला लागायची, पण त्यातल्या कुठल्या तरी एका विशिष्ट कार्यामध्ये किंवा विशिष्ट कामामध्ये तो मास्टर होता असं नाही. त्याला म्हणतात जॅक ऑफ ऑल ट्रेड मास्टर ऑफ नन. म्हणजे त्याला बऱ्यापैकी सगळ्या भागातल्या गोष्टींच्यावर लक्ष घालायला लागतं. अजूनही जर आपण ब्युरोक्रेटिक सिस्टीमच्या पद्धतीने किंवा सिव्हिल सर्वंटच्या पद्धतीने ब्युरोक्रेटिक सिस्टीम जर पाहिली तर त्याच्यामध्ये हा आत्ताचा कलेक्टर सुद्धा किंवा आत्ताचे डीसी असतात किंवा डीएम असतात हे जॅक ऑफ ऑल ट्रेड असतात की ज्यांच्याकडे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन आली तर निर्णय घेण्याच्या क्षमता दिलेल्या असतात, निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले असतात, त्याच्याबरोबर महसुलाच्या संदर्भातले अधिकार दिलेले असतात. अशा पद्धतीने यांच्याकडे बऱ्याच पद्धतीचे अधिकार असतात. ओके, हे अधिकार भूषवताना त्यांना कुठल्या तरी पर्टिक्युलर याच्यामध्ये मास्टर असायला पाहिजे किंवा टेक्निकली ते स्ट्रॉंग असायला पाहिजे. यापेक्षा या सगळ्या वेगवेगळ्या आयामांना कुठंतरी एक डिरेक्शन देता यायला पाहिजे, हा कार्यभाग जास्त असताना दिसतो. याची सुरुवात साधारणतः लॉर्ड कॉर्नवेलिस आणि वेलेस्ली हेस्टिंग्ज यांनी तयार केलेल्या सिव्हिल सिस्टीम मध्ये दिसते. ओके, ही सिव्हिल सिस्टीम तयार करताना किंवा हे सिव्हिल ब्युरोक्रेसी तयार करताना पर्टिक्युलरली आपण जे मागल्या आठवड्यात जे बघितलं की कन्झर्वेटिव्ह हे व्हाईसरॉयज किंवा गव्हर्नर जनरल्स किंवा ऑफिसर्स ऑफ ब्रिटिश इंडिया, ओके, त्याच्याबरोबर ओरिएंटलिस्ट असणारे ऑफिसर्स ऑफ ब्रिटिश इंडिया आणि रॅडिकल ऑफिसर्स ऑफ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. ओके, सो या तिन्हीच्या बेसिस वरती पर्टिक्युलरली तुमची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम पुढे कशी चालणार आहे हेही बऱ्याचदा डिपेंड असलेलं दिसतं. आणि त्याच पद्धतीनं ओव्हर दी पिरियड ह्या बेंटिंग असेल किंवा कॉर्नवेलिस असेल आणि त्याच्या पूर्वीचा हेस्टिंग्ज असेल यांनी तयार केलेल्या सिस्टीम्स मधले डिफरन्सेस दिसतात. लक्षात घ्या. म्हणजे काय होतं की मगाशी मी जे सांगत होतो की कलेक्टरच्या हातामध्ये किंवा ज्युडिशरी आणि लेजिस्लेशन किंवा ज्युडिशरी आणि एक्झिक्युशन हे वेगळं वेगळं असावं, ही जी कन्सेप्ट रेनिसॉ किंवा प्रबोधन पर्वात ह्याच्यामध्ये युरोपियन कंट्रीज मध्ये तयार झाली. याचं एक्झिक्युशन इंडियन कंट्रीज मध्ये करताना पूर्वी वॉरन हेस्टिंग्जनं कलेक्टर तयार केले. ओके, कॉर्नवेलिसनं या कलेक्टर वरती ज्युडिशरी सिस्टीम सुद्धा, ज्युडिशियल राईट्स सुद्धा दिले आणि हे ज्युडिशियल राईट्स नंतर बेंटिकनं कलेक्टर पासून काढून घेतले आणि त्याच्या ऐवजी त्यानं पर्टिक्युलरली इंडिपेंडंट ज्युडिशरी एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केलेला दिसतो. पर्टिक्युलरली इंडिपेंडंट ज्युडिशरीचा जर विचार केला तर याच्यामध्ये स्वतंत्र ज्युडिशियल जे हे असतात, न्यायाधीश असतात, यांची अपॉइंटमेंट करण्याचे प्रयत्न साधारणतः 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून किंवा सुप्रीम कोर्टाच्या एस्टॅब्लिशमेंट पासून झालेली दिसते. पण याच्याबरोबर लोअर लेवलला जे काही अधिकारी असतील किंवा सुप्रीम कोर्टाच्या खाली जे काही दिवाणी आणि फौजदारी अदालत एस्टॅब्लिश करण्यात आलेल्या होत्या याच्यामध्ये
जास्तीत जास्त अधिकार डिसिजन मेकिंगचे हे डीएम कडे किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कडे त्याचाच अर्थ की कलेक्टरकडे, रेव्हेन्यू कलेक्टरकडे दिलेले सुरुवातीच्या काळामध्ये दिसतात. ते कधीपर्यंत होतं? साधारणतः हा ट्रेंड 18व्या शतकापर्यंत स्ट्रॉंग होता. त्याच्यानंतर वेलेस्ली आणि बेंटिक ह्या सगळ्यांनी हळूहळू ज्युडिशरी इंडिपेंडंट करायचा प्रयत्न केला आणि ही इंडिपेंडंट करताना त्यातही युरोपियन आणि इंडियन सिटीजन या दोघांच्या मध्ये सुद्धा डिफरन्शिएशन करण्यात आलं होतं, की ज्याच्या अगेन्स्ट मग 1893 ला एक इल्बर्ट बिल म्हणून मांडण्यात आलं होतं. इल्बर्ट बिल काय सांगत होतं? इल्बर्ट बिल पर्टिक्युलरली तुम्ही ज्यावेळी ज्युडिशियल सिस्टीम एस्टॅब्लिश करता त्याचा बेस हा असतो की सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, इक्वल जस्टिस सगळ्याला मिळाला पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही एक ऑथॉरिटी किंवा एक पॉलिटिकल सिस्टीम म्हणून इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये काम करते आणि तिथं तुम्ही ज्युडिशरी एस्टॅब्लिश करता किंवा न्याय व्यवस्था एस्टॅब्लिश करता, तिथं हे स्पष्टपणे दिसतंय की युरोपियन लोकांना काही झुकतं माप दिलं जाते इन क्रिमिनल अँड सिव्हिल केसेस ऑल्सो. सो 1893च्या इल्बर्ट बिलनं पर्टिक्युलरली जे इंडियन न्यायाधीश होते यांना ह्या युरोपियन लोकांच्या किंवा युरोपियन सिटीजनच्या संदर्भातल्या केसेसमध्ये डिसिजन देण्याचे अधिकार देण्यात आले होते इल्बर्ट बिल मध्ये. पण या इल्बर्ट बिलला बराच विरोध झाला आणि अगदी शेवटी मग हे इल्बर्ट बिल माघारी घ्यावं लागलं. त्यामुळे याच्यानंतर सुद्धा अगदी ज्यावेळी फेडरल कोर्ट 1935च्या ऍक्ट नुसार फेडरल कोर्ट ऍक्ट एस्टॅब्लिश करण्यात आलं, तिथपर्यंत ही अगदी युरोपियन ज्या सिटीजन होत्या त्यांना थोडस सूट दिलेली दिसते ज्युडिशरी कडून. कारण मोस्ट ऑफ दी जे काही हायर ऑथॉरिटी ऑफ सुप्रीम कोर्ट किंवा हायर ऑथॉरिटी ऑफ कोर्ट सिस्टीम ज्या होत्या या सगळ्यांमध्ये अगदी युरोपियन किंवा त्या ब्रिटिशर्स न्यायाधीश असलेले दिसतात. ओके, सो हे थोडस ज्युडिशियल सिस्टीमच्या संदर्भात झालं. आता फेडरल कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्यातला फरक काय असतो बघा. फेडरल कोर्टचा ज्यावेळी तुम्ही विचार करता त्यावेळी फेडरल कोर्ट हा पर्टिक्युलरली फेडरेशनच्या बेसवरती आणि फेडरेशनच्या विषयांच्या संदर्भात, सब्जेक्टच्या संदर्भात काम करताना दिसतो. ओके, फेडरल कोर्ट म्हणजे काय असतं की फेडरल कोर्टमध्ये तुम्हाला ज्यावेळी तुम्ही फेडरेशन ऑफ स्टेट एस्टॅब्लिश करता 1935च्या ऍक्टनं जे काही प्रोव्हिन्सेस होते ते प्रोव्हिन्सेस 11 प्रोव्हिन्सेस आणि त्याच्याबरोबर जे काही प्रिन्सली स्टेट्स इन इंडियन सब कंटिनेंट किंवा भारतीय उपखंडात होते ते सगळे प्रिन्सली स्टेट यांचा एकत्र करून एक सेंट्रल ऑथॉरिटी तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मग ही सेंट्रल ऑथॉरिटी पर्टिक्युलरली काही विषयांच्या बाबत, काही सब्जेक्टच्या बाबत निर्णय घेईल आणि बाकीचे जे काही इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट्स असतील डे टू डे लाईफच्या संदर्भातले सिटीजनरीच्या ते सर्व डिसिजन घेण्याची जबाबदारी या प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंटला किंवा प्रिन्सली स्टेटला दिली जाईल आणि याला फेडरल सिस्टीम म्हणतात. 1935चा जो ऍक्ट आहे, ओके, इंडियन काउन्सिल ऍक्ट, त्याच्यानुसार फेडरल सिस्टीम एस्टॅब्लिश करण्याचे प्रयत्न करण्यात आले की ज्याच्यामध्ये प्रिन्सली स्टेट्स आणि प्रोव्हिन्सेसना त्यांच्या सब्जेक्ट्स मध्ये फ्री हँड देण्यात आला किंवा पूर्ण अधिकार देण्यात आले. हे लक्षात ठेवा, याच्यावरती डायरेक्टली प्रश्न बऱ्याचदा येऊन गेलेला आहे. ओके, सो आता थोडस पुन्हा अलीकडे या की याच्यामध्ये पर्टिक्युलरली ज्यावेळी आपण सिव्हिल सर्व्हिसेस म्हणतो त्यावेळी सिव्हिल सर्व्हिसेसची एस्टॅब्लिशमेंट करताना काही बेसिक गोष्टी लक्षात घ्या की ज्यावेळी इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या ऑथॉरिटीनं किंवा ऑफिसर्सनी स्वतःचं स्टेट एस्टॅब्लिश केलं. ओके, फॉर्मरली ते बेंगालमध्ये होतं आणि त्याच्यानंतर हळूहळू मग मद्रास आणि ह्याच्या मुंबई प्रांतामध्ये त्या हळूहळू नवीन ज्या जशा प्रिन्सली स्टेट्सना बरोबर पॅक्ट होत गेले आणि वेगवेगळ्या माध्यमातून यांनी एक्सपान्शन केलेलं दिसतंय इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये. तर इथं एस्टॅब्लिशमेंट करताना ईस्ट इंडिया कंपनी सुरुवातीला ट्रेडर्स पासून रुलर्स पर्यंतचा प्रवास करत गेली. सुरुवातीच्या काळात ते ट्रेडर्स म्हणून, व्यापारी म्हणून इथं काम करत होते आणि हळूहळू ते रुलर्स म्हणून तिथं काम करायला सुरुवात झाली. हे रुलर्स म्हणून ज्यावेळी काम करायला सुरुवात झाली त्यावेळी साधारणतः मागल्या आठवड्यात जे आपण 1833चा ऍक्ट बघितला, 1813चा ऍक्ट आणि 1833चा ऍक्ट, हे पर्टिक्युलरली ईस्ट इंडिया कंपनीच्या ट्रेडच्या संदर्भातलं महत्वाचं आहे. याच्यामध्ये काय करण्यात आलं की 1833च्या ऍक्ट नुसार
मोनोपॉली विथ इंडियन ट्रेड किंवा मोनोपॉली इन इंडियन ट्रेड किंवा मोनोपॉली इन ट्रेड म्हणा पर्टिक्युलरली, ही ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातनं काढून टाकण्यात आली. ओके, याचा अर्थ काय झालं की आतापर्यंत फक्त ईस्ट इंडिया कंपनी ही एक ट्रेडिंग कंपनी म्हणून ज्या अर्थानं कन्सिडर केली जात होती, त्याच्यामध्ये पण पर्टिक्युलरली मोनोपॉली विथ इंडिया जी 1600च्या करारानुसार एलिझाबेथ राणीनं त्यांना अधिकार दिलेले होते, हे अधिकार काढून टाकण्यात आले. 1813च्या ऍक्टनं पर्टिक्युलरली टी मधली मोनोपॉली, टी ट्रेड मधली मोनोपॉली इंडियन सबकॉन्टिनेंट बरोबरच्या आणि चायना बरोबरची मोनोपॉली, ह्या पर्टिक्युलर 2 गोष्टी ठेवून बाकीचे सगळे अधिकार काढून टाकण्यात आले होते. पण 1833च्या ऍक्टनं हे मोनोपॉली इन टी ट्रेड आणि मोनोपॉली विथ ट्रेड इन चायना ह्या दोन्ही गोष्टी काढून टाकण्यात आल्या आणि इथनं पुढे साधारणतः ईस्ट इंडिया कंपनी पर्टिक्युलरली ट्रेडर्सच्या जागी रूलर्स म्हणून ऍक्ट होताना जास्त दिसते. ओके, सो याचा संदर्भ देण्याचं कारण काय की ज्यावेळी 1757ची प्लासीची लढाई झाली आणि 1764ची साधारणतः बक्सरची लढाई झाली आणि दिवाणी राईट्स ऑफ बेंगाल हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात आले, त्यावेळी एक प्रामुख्यानं गोष्ट अशी होती की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही इंडिया आणि ब्रिटिश इंग्लंड यांच्यामधला ट्रेड हँडल करत होतीच, त्याच्याबरोबर हे ब्रिटिशांचे ऑफिसर्स जे होते की ते स्वतः सुद्धा या इंग्लंड आणि इंडियन सबकॉन्टिनेंट किंवा इंडियाशी असणाऱ्या ट्रेडमध्ये स्वतःचे हात धुवून घेत होते. याच्यामुळे व्हायचं असं की फरुखसियारनं जे दिलेलं जे फरमान होतं, जकातचे निर्बंध दूर केलेले, या फरमानाचा हे पर्टिक्युलरली जे ऑफिसर्स होते किंवा ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही वर्कर्स होते, हेही त्याचा फायदा उठवायचे. मग याच्यामुळे प्रचंड भ्रष्टाचार ह्या पर्टिक्युलरली ह्या सिस्टीम मध्ये किंवा या ऑफिशियल सिस्टीम ऑफ ईस्ट इंडिया कंपनी याच्यामध्ये तयार झालेला होता. त्याच्यामध्ये काय व्हायचं की जकात कमी होती, स्वतःच्या हातामध्ये पॉलिटिकल सत्ता होती, याच्यामुळे एक्सप्लॉयटेशन ऑफ पीपल वाढत निघालं. ओके, त्याचबरोबर ह्या ब्रिटिशांनी साधारणतः 1800व्या काळांमध्ये 1800व्या शतकामध्ये टी आणि कॉफी ह्या बरोबर 1820 शतक म्हणण्यापेक्षा मी पर्टिक्युलरली इयर सांगतो, 1820चा जो काळ होता त्याच्यामध्ये टीचं कमर्शियल प्लांटेशनला ब्रिटिशांनी मान्यता दिली आणि 1840चा जो वर्ष होता 1840 मध्ये कॉफीच्या कमर्शियल प्लांटेशनला किंवा कॉफीच्या कमर्शियल प्रोडक्शनला या ईस्ट इंडिया कंपनी मधनं यांना ट्रेडर्सना परवानगी दिली. त्याच्या आधी हा ट्रेड निळीमध्ये चालायचा. निळीच्या उत्पादनामध्ये कमर्शियलायझेशन हे ब्रिटिशांनी एस्टॅब्लिश केलं होतं. म्हणजे पर्टिक्युलरली कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर हा पर्टिक्युलर जर भाग बघितला किंवा कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चरचा विचार केला तर ही ईस्ट इंडिया कंपनीनं दिलेली देण होती. कमर्शियलायझेशन मध्ये काय की ओव्हरऑल भरपूर मोठ्या क्षेत्रावर एकाच प्रकारचं क्रॉपिंग लावायचं आणि त्या क्रॉपिंग साठी पर्टिक्युलरली त्या फार्मर बरोबर पॅक्ट करायचा. त्यांना म्हणजे समजा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ऐकलं असेल, हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे एक प्रकारचं कमर्शियल फार्मिंग आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बरोबर डायरेक्ट जी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे करार करणारी कंपनी आहे ही डायरेक्ट एक करार करेल की ज्या करारामध्ये अगदी बी बियाणांच्या पासून सीड्स पासून अगदी मार्केटिंग पर्यंतच्या सगळ्या गोष्टी हँडल करण्याची जबाबदारी एक विशिष्ट कंपनी घेईल. फार्मर्सनी काय करायचं, ठरलेल्या स्टँडर्ड्स नुसार प्रोड्यूस तयार करून या कंपनीकडे हँड ओव्हर करायचं. निळीचं उत्पादन करण्यासाठी जे कमर्शियल प्लांटिंग होतं हे कमर्शियल प्लांटिंग या पद्धतीचं होतं. पण ओव्हर द पिरियड या निळीला पर्याय म्हणून जसं सिंथेटिक नीळ तयार व्हायला लागली जर्मनीमधनं, त्यावेळी मग ह्या निळीचा ट्रेड कमी झाला आणि त्याच्यामधनं मग पुन्हा काही रिवोल्ट्स वगैरे झालेले दिसतात, जे पर्टिक्युलरली आपण नंतर पाहणार आहोत. ओके, सो हे कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर आणि या कमर्शियलायझेशन मध्ये ह्या ऑफिसर्स ऑफ ईस्ट इंडिया, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट, याच्यामुळं पर्टिक्युलरली सिव्हिल ऑथॉरिटी होती किंवा जी एक ब्युरोक्रेसी तयार झालेली होती अंडर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, याच्यातले मोस्ट ऑफ द ऑफिसर्स हे करप्ट होते. ओके, ते स्वतःचा ट्रेड चालवत होते, या लोकल लोकांची पिळवणूक करून त्यांच्याकडून जास्तीत जास्त टॅक्स गोळा करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यातून मग स्वतःच्या तुंबड्या भरून मग राहिलेला भाग ईस्ट इंडिया कंपनीला देत होते. तरीही ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी प्रॉफिट मध्ये होती. मग या सगळ्यावरती ज्यावेळी लॉर्ड कॉर्नवॅलिसनं स्वतःच्या हातात गव्हर्नर जनरलशिपची सूत्र घेतली 1886च्या आसपास,
ओके. त्यावेळी मात्र ह्या लॉर्ड कॉर्नवेलिसनं त्याच्या आधी वॉरन हेस्टिंगनं या सगळ्या सिव्हिल सर्वंटच्या वरती नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केलेले होते. ओके. पर्टिक्युलरली मग याच्यासाठी त्यानं काय केले की प्रशासनाचं शुद्धीकरण अवलंबलं. मग याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात प्रायोरिटीनं जे काम केलं ते हे जे प्रशासक होते किंवा जे काही ऑफिसर्स ऑफ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होते त्यांची पगार वाढ केली. ओके. त्याच्याबरोबर त्यानं खाजगी जे ट्रेड करत होते हे ऑफिसर्स त्याच्यावरती बंदी आणली. म्हणजे जो वर्कर किंवा जो ऑफिसर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी काम करतोय त्यानं स्वतःचा खाजगी ट्रेड करू नये. ट्रेड विल बी द मोनोपॉली ऑफ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ओनली. ओके. म्हणजे या ऑफिसरनी स्वतःचा ट्रेड चालवलाय, स्वतः काहीतरी वस्तू खरेदी केल्यात आणि मग ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला विकलेत, असला प्रकार करायचा नाही. ते क्लिअर द्या. ओके. त्याच्याबरोबर त्यानं ज्या काही प्रिन्सली स्टेट्स बरोबरचे रिलेशन्स तयार झाले होते सबसिडरी अलायन्सच्या माध्यमातून, कॉन्फ्लिक्टच्या माध्यमातून, एकमेकाला जिंकून किंवा आयसोलेशन, सबऑर्डिनेट आयसोलेशनच्या माध्यमातून, या सगळ्या माध्यमातून तयार झालेल्या प्रिन्सली स्टेट बरोबरच्या रिलेशन्स मध्ये प्रिन्स कडून किंवा या राजवाड्यांकडून भेटी किंवा नजराने स्वीकारण्याच्या वरती, गिफ्ट्स घेण्यावरती या ऑफिसर्स वरती निर्बंध आणले. यांनी गिफ्ट्स घेऊ नयेत असा फरमान काढलं किंवा एक आदेश काढला. याचा मेजर एम होतं की जे काही सिव्हिल सर्वंट्स आहेत या सिव्हिल सर्वंट्सना पर्टिक्युलरली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठीच काम करायला लावणं रादर दॅन जे वैयक्तिक ते स्वतःचा बेनिफिट करून घेतात. ओके. यानं पहिल्यांदा मग कलेक्टर जी सिस्टीम होती, कलेक्टर काय होते की ही रिव्हेन्यू सिस्टीम मधला एक मेजर ऑफिसर होता की जो होल डिस्ट्रिक्ट जे परगणेज होते या परगण्यांना परत डिस्ट्रिक्ट मध्ये डिवाइड करण्यात होतं. तर या डिस्ट्रिक्ट मध्ये पर्टिक्युलरली रिव्हेन्यू कलेक्शन करणं हे या कलेक्टरचं काम होतं. ओके. मग या कलेक्टरच्या अंडर नंतर ज्यावेळी पोलीस सिस्टीम तयार झाली, ही पोलीस सिस्टीम सुरुवातीच्या काळामध्ये आणि ज्युडिशरी सिस्टीम तयार करण्यात आली, तीही ज्युडिशरी सिस्टीम या कलेक्टरच्या अंडर मर्ज करण्यात आली. नंतर ते आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे बायफर्केट किंवा डिव्हिजन ऑफ पॉवर करण्याचे प्रयत्न केले गेले. तर या कलेक्टरचे पर्टिक्युलरली जो पगार होता तो साधारणतः त्यावेळी म्हणजे 18व्या शतकात 1500 रुपये प्लस जेवढा काही महसूल तुम्ही गोळा कराल त्याच्या 1% इतका जास्त ठेवला की जेणेकरून यांना स्वतःच्या ट्रेडिंग ॲबिलिटीज किंवा ट्रेड करायची इच्छा निर्माण होऊ नये आणि त्यांनी या ऍडमिनिस्ट्रेशन वरती आणि रिव्हेन्यू कलेक्शन वरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावं. याच्यानंतर आला लॉर्ड वेलस्ली. लॉर्ड वेलस्लीनं काय केलं की या सगळ्या ब्रिटिश ऑफिसर्सना पर्टिक्युलरली ज्यावेळी तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन एस्टॅब्लिश करता त्यावेळी तुम्हाला त्यांना काहीतरी एक गायडिंग प्रिन्सिपल्स द्यायला पाहिजेत आणि त्यांना एक त्यांचं ट्रेनिंग व्हायला हवं. या उद्देशानं फोर्ट विल्यम कॉलेज म्हणून कोलकात्यामध्ये एक कॉलेज एस्टॅब्लिश केलं 1897 साली. आता हे ज्यावेळी फोर्ट विल्यम कॉलेज एस्टॅब्लिश केलं, हे फोर्ट विल्यम कॉलेज ऍक्च्युली त्यानं जो बोर्ड ऑफ डायरेक्टर होता ईस्ट इंडिया कंपनीचा यांची परवानगी न घेता ऍज अ गव्हर्नर जनरल म्हणून एस्टॅब्लिश केलं होतं. पण मग बोर्ड ऑफ डायरेक्टरनं ऍक्च्युअल याच्या हे फोर्ट विल्यम कॉलेज होतं ते हे करायला सांगितलं, बंद करायला सांगितलं आणि त्याच्या जागी ईस्ट इंडियन कॉलेज म्हणून इंग्लंडमध्ये एक स्वतंत्र कॉलेज 1805 साली एस्टॅब्लिश करण्यात आलं की ज्याच्या थ्रू नंतर जेवढी काही सिव्हिल सर्वंट्स तयार झाले ईस्ट इंडिया कंपनीचे यांना ट्रेनिंग दिलं गेलं. ओके. ईस्ट इंडियन कॉलेज 1805. ओके. त्याच्याबरोबर 1853 पर्यंत ह्या संचालक मंडळ जे होतं किंवा जे कोर्ट ऑफ डायरेक्टर जे होतं हे कोर्ट ऑफ डायरेक्टर काय करत होतं, हे पर्टिक्युलरली ओव्हरऑल ईस्ट इंडिया किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मधले जे काही ऑफिसर्स असतील यांच्या नियुक्त्या करत होतं. या नियुक्त्यांमध्ये गव्हर्नर जनरलची ही नियुक्ती इन्क्लूड होते. ओके. आता या नियुक्त्या करताना हळूहळू जे कोर्ट ऑफ डायरेक्टर होतं आणि बोर्ड ऑफ कंट्रोल होते, ह्या दोन्ही गोष्टींनी किंवा या दोन्ही एंटिटीनी ह्या कंट्रोल करणारे कोण होते की ब्रिटिश पार्लमेंट मधले जे काही एमपीज असायचे या एमपीचा पर्टिक्युलरली एक हे बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणून एक युनिट होतं आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे जे ट्रस्टीज होते ते होते. या दोघांनी मिळून नंतर इथनं पुढं अपॉइंटमेंट करणं हे थोडंसं चालू केलेलं दिसतं. याच्यासाठी मेजरली मग जे काही रेग्युलेशन ऍक्ट आहेत आपले, ओके, चार्टर ऍक्ट 1813चा आणि त्याच्यानंतर 1833चा आणि त्याबरोबर 1853चा, हे 3 ऍक्ट ह्या पर्टिक्युलरली सिव्हिल सर्व्हिसच्या अपॉइंटमेंटच्या बाबतीत थोडेसे प्रामुख्याने महत्वाचे आहेत. आता याच्यामध्ये 1833च्या ऍक्टनं
पर्टिक्युलरली इंडियन सबकंटिनेंट मधल्या किंवा इंडियन सिटीजनना याच्यामध्ये सिव्हिल सर्वंट्सच्या ब्युरोक्रेसीमध्ये सामावून घेण्याचे अधिकार दिले. पण पुन्हा एकदा युरोपियन सबकंटिनेंट मधनं किंवा इंग्लंड मधनं पर्टिक्युलरली या नवीन कायद्याला किंवा या नवीन क्लॉजला विरोध झाला. त्याच्यामुळं या सिलेक्शन पर्टिक्युलरली कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या थ्रू सिलेक्शन करून ह्या इंडियन सिटीजनना सिव्हिल सर्वंट्स बनण्याची जी संधी होती ती 1833च्या ऍक्टनं जरी अवॉर्ड केलेली असली किंवा दिलेली असली तरी ती प्रत्यक्षात उतरली नाही. पण 1853ला डलहौसीनं हे एक्झिक्यूट केलं. 1853ला जो नवा चार्टर ऍक्ट आला त्या नव्या चार्टर ऍक्टनं पर्टिक्युलरली ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातनं ब्रिटिश पार्लिमेंट स्वतःकडे अधिकार घेईल अशा प्रकारचे इंडिकेशन दिसायला लागले, अशा प्रकारची लक्षणे दिसायला लागली. कारण 1813चा ऍक्ट असेल, 1793चा ऍक्ट असेल, 1833चा ऍक्ट असेल, पर्टिक्युलरली ईस्ट इंडिया कंपनीला 20-20 वर्ष इथलं ऍडमिनिस्ट्रेशन चालवण्याचे अधिकार वाढवून देण्यात आले होते. पण 1853च्या ऍक्ट मध्ये असा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. याच्यावरून एक इंडिकेशन होते की आता ब्रिटिश पार्लिमेंट हे पर्टिक्युलरली जे ब्रिटिश पजेशन आहे किंवा ईस्ट इंडिया कंपनीचं जे इंडियन पजेशन आहे, त्याच्या जी टेरिटरी आहे ती आता ब्रिटिश पार्लिमेंट स्वतःकडे ट्रान्सफर करू. ओके, सो याच्यानंतर जो पर्टिक्युलरली भाग दिसतो तो दिसतो, जस्ट वेट. ओके, ठीक आहे, थोडेसे टेक्निकल एरर येत आहेत त्यामुळे थोडंसं थांबलो होतो. याच्यानंतर 1853 मात्र स्पर्धा परीक्षा किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ह्या इथनं पुढं एक्झिक्यूट करण्यासाठी एक मार्ग खुला करून दिला. 1853 पासून साधारणतः इंडियन सबकंटिनेंट किंवा इंडियन सिटीजन्स जे होते या इंडियन सिटीजन्सना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम थ्रू काही विशिष्ट सर्व्हिसेससाठी अप्लाय करणं आणि सर्व्हिसेससाठी निवडले जाण्याचे अधिकार दिले. आता हे निवडले जाण्याचे अधिकार पर्टिक्युलरली कुठल्या सर्व्हिसेससाठी होते तर दोन प्रकारच्या सर्व्हिसेस त्यांनी डिवाइड केल्या होत्या. एक होत्या कोव्हिनेटेड सर्व्हिसेस आणि दुसऱ्या होत्या नॉन कोव्हिनेटेड सर्व्हिसेस. म्हणजे आता आपण ज्या पद्धतीने गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेडचं डिस्टिंक्शन करतो तशा पद्धतीनं यातल्या कोव्हिनेटेड सर्व्हिसेस होत्या त्या पर्टिक्युलरली हायर एंडच्या सर्व्हिसेस होत्या, रेव्हेन्यू कलेक्टर वगैरे या पद्धतीच्या. आणि नॉन कोव्हिनेटेड सर्व्हिसेस होत्या या सबऑर्डिनेट सर्व्हिसेस होत्या. या कोव्हिनेटेड सर्व्हिसेसच्या हाताखालचे वर्कर्स किंवा क्लर्क्स वगैरे, असिस्टंट वगैरे या पद्धतीचे काम असणार आहे. मग याला पर्टिक्युलरली सिलिंग कोणतं ठेवलं तर 500 रुपयापेक्षा जास्त पगार असणाऱ्या ज्या काही नोकऱ्या होत्या त्या कोव्हिनेटेड नोकऱ्या म्हणून समजण्यात आलं. आणि या कोव्हिनेटेड नोकऱ्यांसाठी किंवा कोव्हिनेटेड सिव्हिल सर्वंट्ससाठी सिलेक्शन करण्यासाठीचा जो सॅम्पल ग्रुप होता किंवा हे सिलेक्शन फक्त आणि फक्त युरोपियन लोकांच्या मधनच होणार होतं. ओके, आणि त्याच्या खालच्या 500 किंवा त्याच्या खालच्या 500 पेक्षा खालच्या रुपयांच्या ज्या काही नोकऱ्या होत्या त्याच्यामध्ये सिव्हिल सर्वंट्स म्हणून इंडियनना निवडण्याचे अधिकार देण्यात आले. पण याच्यामध्ये सुद्धा पूर्ण इंडियन सिटीजनरी असेल किंवा ओव्हरऑल सगळे 500 रुपये खालचे सगळे पगारदार नोकरदार वर्ग जो असेल तो फक्त इंडियन असेल अशी तजवीज नव्हती. म्हणजे याचा अर्थ होता की त्याच्यामध्ये फक्त मिक्स रिप्रेझेंटेशन होतं, युरोपियन पण होते आणि इंडियन पण होते. ओके, याच्या मागचं कारण मेनली काय होतं बघा. ज्यावेळी मगाशी मी जे सांगितलं की ओरिएंटलिस्ट, कन्झर्वेटिव्ह आणि रॅडिकल अशा ज्या आयडिओलॉजीज होत्या ह्या गव्हर्नर्सच्या किंवा ऑफिसर्स ऑफ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, या सगळ्या लोकांच्या डोक्यांमध्ये एक होतं की इंडियन सिटीजन जे आहेत किंवा इंडियन्स जे आहेत हे मुळातच भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत आणि दे आर बेसिकली लाईक वाईल्ड अॅनिमल्स किंवा रानटी प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत. सो यांना पहिल्यांदा सिव्हिलाइज करणं गरजेचं आहे. हा मेजरली कुणाचा पर्स्पेक्टिव्ह होता तर कन्झर्वेटिव्ह जे होते, कन्झर्वेटिव्ह आयडिओलॉजीचे जे काही ब्रिटिश हे होते ऑफिसर्स होते यांचा पर्टिक्युलरली हा पर्स्पेक्टिव्ह होता. आणि मोस्ट ऑफ दी जर तुम्ही ऑफिसर्स किंवा गव्हर्नर जनरल्स आणि व्हाईसरॉयज जर बघितले तर यांचं मेजरली एम हेच होतं की ब्रिटिशांचं जे राज्य आहे, साम्राज्य आहे ते अगदी अगणित टाइमासाठी वेळेसाठी टिकवणं. ओके, सो त्यांच्या ज्या बेसिक आयडिओलॉजी होत्या त्याच्यामध्ये ते वैयक्तिक इंडियन या लोकांना भ्रष्ट मानत होते. त्याच्या बरोबर इंग्रजांच्या हिताची जी काही धोरणं आहेत ते फक्त इंग्रजच राबवू शकतात
असा एक त्याच्या बरोबरचा एक हे होता, विचार होता. आणि त्याच्याबरोबर एक रेशियल डिस्क्रिमिनेशनच्या ज्या काही आयडिओलॉजी होती, रेशियल म्हणजे वांशिक मतभेद किंवा वांशिक भेद जे मानले जायचे, या बेसिसवरतीही इंग्रज स्वतःला भारतीयांच्या पेक्षा उच्च दर्जाचे समजायचे. आणि त्याच्यामुळे ते जरी समजा सिव्हिल सर्वंट्स असले तरी IAS किंवा थोडक्यात आत्ताच्या कंटेक्स्ट मध्ये IAS, पण जर कलेक्टर जरी समजा हा झाला तर ह्या व्यक्ती आपल्यापेक्षा गुणांनी हे दर्जात्मक दृष्ट्या निकृष्ट दर्जाचे आहेत असं समजलं जायचं. ओके, हे थोडीशी आयडिओलॉजी, या प्रकारच्या आयडिओलॉजी ब्रिटिश ऑफिसर्सच्या डोक्यात असल्यामुळं पर्टिक्युलरली या कोव्हिनेटेड आणि नॉन कोव्हिनेटेड या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधनं जरी सिलेक्शन झालं तरी त्या पद्धतीच्या फक्त पोस्ट, नॉन कोव्हिनेटेड पोस्ट फक्त यांना ऑफर केल्या जायच्या, इंडियन सिटीजनना किंवा इंडियन्सना केल्या जायच्या. नंतर मग हळूहळू ज्यावेळी 1857चा उठाव झाला, त्याच्यानंतर 1858चा जो कायदा आला, ओके, जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट म्हणून म्हटलं जातं, 1858चा ऍक्ट. आणि त्याच्यानंतर जे काही इंडियन काउन्सिल ऍक्ट आले 1861 पासून, ते 1861 पासून नंतरचे जे काही कायदे आहेत याच्यामध्ये पर्टिक्युलरली रिप्रेझेंटेशन ऑफ इंडियन्स इन ऍडमिनिस्ट्रेशन अँड पॉलिटिकल सिस्टीम हे वाढायला लागलं. ओके, आता याच्या मागची कारण थोडीशी आता बघूया. मी तुम्हाला काय काय सांगतो बघा. आता आपण सिव्हिल सर्वंट्सचा साधारणतः फ्लो किंवा सिव्हिल सर्वंट्स ही कशी ब्युरोक्रेसी डेव्हलप झाली हे आपण बघितलं. ओके, त्याच्याबरोबर आता आपण पॉलिटिकल सिस्टीम बघतोय की पॉलिटिकल सिस्टीम मध्ये पर्टिक्युलरली आपण लेजिस्लेटिव्ह सिस्टीम आणि एक्झिक्युटिव्ह सिस्टीम किंवा विधिमंडळ आणि त्याच्याबरोबर कार्यकारी मंडळ कसं डेव्हलप झालं याचा थोडासा आपण आता आढावा घेऊया. ओके, ज्यावेळी 1757ची प्लॅसीची लढाई झाली, त्याच्यानंतर मेजरली 1773च्या रेग्युलेशन ऍक्ट नुसार गव्हर्नर जनरल हा अपॉइंट करण्यात आला. जो गव्हर्नर ऑफ बेंगाल होता तो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणून त्याला घोषित करण्यात आलं 1773च्या ऍक्ट. त्याच्यानंतर 1784चा जो पिट्स इंडिया ऍक्ट होता आणि 1774चा जो साधारणतः रेग्युलेशन ऍक्ट मधली जी अमेंडमेंट होती, ओके, या दोन्ही अनुषंगातून गव्हर्नर जनरलला काही पर्टिक्युलरली जे त्याच्या बरोबरची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल देण्यात आली होती बोर्ड ऑफ कंट्रोल कडून, ओके, आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर कडून. ह्यांच्या म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणजे काय होतं की गव्हर्नर जनरलला स्वतःच्या ज्या काही पॉवर्स आहेत त्या या सगळ्यांच्या संगनमताने एक्झिक्यूट करण्याची पॉवर होती. ओके, मग त्याच्यामध्ये सुरुवातीला 4 अधिकारी किंवा 4 ऑफिसर्स होते. याच्यामध्ये सगळ्यात एक होता की सरसेनापती, जो ब्रिटिश मिलिटरी होती, या मिलिटरीचा जो सेनापती होता, या सेनापतीला त्यामध्ये रिप्रेझेंटेशन होतं आणि बाकीचे 3 अधिकारी असायचे. ओके, तर या सगळ्या लोकांच्या संगनमतानं गव्हर्नर जनरल 1773 ते 1786 पर्यंत म्हणजे कॉर्नवॅलिस येईपर्यंत निर्णय घेत होता. कॉर्नवॅलिसने ज्यावेळी गव्हर्नर जनरलशिप कॉर्नवॅलिसला ऑफर करण्यात आली त्यावेळी गव्हर्नर जनरलशिपच्या ऑफर स्वीकारताना कॉर्नवॅलिसने एक डिमांड केली की गव्हर्नर जनरलला पॉवर ऑफ ओव्हर रायडिंग पाहिजे. पॉवर ऑफ ओव्हर रायडिंगला व्हेटो पॉवर ही आपण म्हणू शकतो पॉलिटिकल सिस्टीम किंवा पॉलिटिकल कंटेक्सच्या याच्यातून. ही काय होती तर पर्टिक्युलरली ज्यावेळी एखादा डिसिजन घेण्याची वेळ येईल किंवा एखादी पॉलिसी मेकिंग केलं जाईल त्यावेळी सगळ्यांच्या संगनमताने किंवा ह्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलने एकत्र येऊन डिसिजन घेणं अपेक्षित होतं कोणाला, ईस्ट इंडिया कंपनीला आणि ब्रिटिश पार्लिमेंटला, कारण ही ब्रिटिश पार्लिमेंटनं तयार करून दिलेली सिस्टीम होती गव्हर्नर जनरलची. ओके, सो हे डिसिजन घेताना ज्यावेळी एखादी गोष्ट गव्हर्नर जनरलला पटणार नाही किंवा कॉर्नवॅलिसला पर्टिक्युलरली पटणार नाही तर कॉर्नवॅलिस या सगळ्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला ओव्हर पॉवर किंवा या काउन्सिलच्या डिसिजनच्या अगेन्स्ट स्वतःचं डिस्क्रिशन वापरून निर्णय घेऊ शकतो. आणि ही पॉवर पर्टिक्युलरली याच्यानंतर कॉर्नवॅलिसच्या नंतर सगळ्या गव्हर्नर जनरल्सना आणि व्हाईसरॉयजनी एन्जॉय केलेली दिसते, ती परसिस्टंट होऊन गेली. ओके, मग हळूहळू हे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल एक्सपांड होत गेलं. 1813च्या ऍक्टनं थोडं एक्सपांड झालं, 1833च्या ऍक्टनं त्याच्यामध्ये काही आणखी मेंबर्स ऍड केले, 1853च्या ऍक्टनं पर्टिक्युलरली काही एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये लॉ मेंबर्स ऍड करण्यात आले. 1853च्या कायद्यानं लॉ मेंबर ऍड करण्यात आला. लॉ मेंबर म्हणजे
म्हणजे ऍड करणं याचा अर्थ होता की पर्टिक्युलरली ज्यावेळी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी काही निर्णय घेणार आहे किंवा कायदे तयार करणार आहे, तर ह्या कायदे तयार करण्याची जबाबदारी असणारा एक माणूस एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये लॉ मेंबर म्हणून ऍक्ट होतो. सो हा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे की लॉ मेंबर कधी हे झाला. आणि त्याच्यानंतर 1861 ला ओके 1861च्या कायद्यानं पर्टिक्युलरली लेजिस्लेटिव्ह विंग तयार करण्यात आली. लेजिस्लेटिव्ह विंग म्हणजे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल तयार करण्यात आली फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे जे गव्हर्नर जनरलच्या किंवा त्यावेळी 1861 नुसार व्हाईसरॉयच्या अंतर्गत तयार झालं. ओके, सो एक्झिक्युटिव्ह काउन्सिल 1773 तयार झालेली होती आणि साधारणतः 1853च्या ऍक्ट नुसार त्याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह इलिमेंट एस्टॅब्लिश करण्यात आले. लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदे तयार करण्याचे अधिकार एस्टॅब्लिश करण्यात आले आणि त्यानंतर मात्र 1861 ला लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इंडिपेंडंट तयार करण्यात आली. आता ही लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हळूहळू इथनं पुढे एक्सपांड झालेली दिसते. म्हणजे 1861चा कायदा, ओके, 1891चा कायदा, 1909चा, 1919चा आणि 1935चा कायदा. ह्या 1861च्या कायद्यापासून याच्या आणखी एक त्याच्याबरोबर एक ऍडिशन सांगतो. 1833चा जो कायदा होता, त्या 1833 आणि 1773 या दोन्ही कायद्यानं पर्टिक्युलरली मुंबई आणि मद्रास जे प्रोव्हिन्सेस होते यांच्या संदर्भात एक प्रॉमिनंट डिसिजन घेतला. तो काय होता? 1773च्या अंतर्गत गव्हर्नर ज्यावेळी गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल हा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया ज्यावेळी झाला, त्यावेळी या गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच्या अंतर्गत मद्रास आणि मुंबईचे गव्हर्नर्स आणण्यात आले. ओके, म्हणजे गव्हर्नर जनरल हा हायेस्ट ऑथॉरिटी झाली. तोच व्यक्ती हा बेंगालचा गव्हर्नर म्हणून पण ऍक्ट होत होता आणि त्याच्याबरोबर त्याच्या इक्विव्हॅलंट ज्यावेळी गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल असेल त्यावेळी गव्हर्नर जनरल ऑफ मद्रास आणि गव्हर्नर जनरल ऑफ मुंबई हे 3 गव्हर्नर जनरल आणि याच्यावरती गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असेल. ओके, सो यांच्यामध्ये सबऑर्डिनेशन ऑफ मद्रास आणि मुंबईच्या गव्हर्नर जनरलच्या अंतर्गत आणण्यात आलं. पण 1833च्या कायद्यानुसार किंवा 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार हे जे मुंबई आणि मद्रासचे जे गव्हर्नर होते की नाही, यांचे कायदे करण्याचे पर्टिक्युलरली त्या प्रोव्हिन्सेसच्या संदर्भातले कायदे करण्याचे अधिकारही काढून घेण्यात आले आणि ते सगळे गव्हर्नर जनरलला देण्यात आले. लक्षात घ्या, 1833च्या कायद्यानं मुंबई आणि मद्रासचे जे काही गव्हर्नर्स होते त्यांचे कायदे करण्याचे अधिकार काढून टाकण्यात आले आणि ते डायरेक्टली गव्हर्नर जनरलला देण्यात आले. आतापर्यंत जे काही कायदे तयार केले जायचे किंवा आतापर्यंत जी काही नियमावली तयार केली जायची ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ह्या ऑथॉरिटी कडून किंवा एक्झिक्युटिव्ह कडून, त्यांना साधारणतः रेग्युलेशन्स म्हणून म्हटलं जायचं. 1833च्या ऍक्टनं यांना ऍक्ट म्हणायला चालू झालं. ओके, म्हणजे आतापर्यंत त्यांना नुसते रेग्युलेशन्स म्हणून नियमावली म्हणून नाव होतं आणि इथनं पुढे मात्र 1833च्या नंतर यांना कायदे म्हणून पर्टिक्युलरली संबोधलं जायला लागलं आणि याच्यासाठी मग एक सेंट्रलाइज ऑथॉरिटी म्हणून गव्हर्नर जनरलचं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऍक्ट होत होतं. आणि हे 1833ला जे काही सबऑर्डिनेशन पूर्ण सबऑर्डिनेशन ऑफ मुंबई आणि मद्रास प्रोव्हिन्सेस झालं ते 1853च्या कायद्यानं मात्र काढून टाकण्यात आलं. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये प्रोव्हिन्सेसच्या संदर्भातले कायदे करण्याचे अधिकार मुंबई आणि मद्रासला पुन्हा परत देण्यात आले आणि गव्हर्नर जनरल हा पर्टिक्युलरली काही विशिष्ट याच्यामधल्या ज्या काही पूर्ण इंडियासाठीचे जे काही कायदे असतील त्याच्या संदर्भातले अधिकार घेण्याचे हे करण्यात आले, अधिकार देण्यात आले. याचा अर्थ काय की आता सेग्रिगेशन व्हायला लागलं. सेग्रिगेशन म्हणजे काय? सेंट्रल ऑथॉरिटी वेगळी व्हायला लागली आणि प्रोव्हिन्शियल ऑथॉरिटी वेगळी व्हायला लागली आणि यांच्या पर्टिक्युलरली या दोन्हींच्या मधल्या सेग्रिगेशन नुसार यांना पर्टिक्युलरली वेगळे वेगळे अधिकार देण्यात आले. ओके, म्हणजे सिस्टीम तयार झाली, सेंट्रल सिस्टीम तयार झाली आणि प्रोव्हिन्शियल पॉलिटिकल सिस्टीम तयार होताना दिसते. ओके, मग आता सेंट्रल सिस्टीम मध्ये ज्यावेळी सेंट्रल ऑथॉरिटी तयार झाली तर या सेंट्रल ऑथॉरिटीला एक्झिक्युटिव्ह काउन्सिल बरोबर लॉ मेंबरच्या साह्यानं काही कायदे करण्यासाठी स्वतंत्र मेंबर नेमण्यात आलेले दिसतात. ओके, आणि हे स्वतंत्र मेंबर साधारणतः 1861च्या कायद्यानुसार पर्टिक्युलरली काउन्सिल मध्ये कन्वर्ट झालेले दिसतात. हे काउन्सिल नंतर मी जे मगाशी 4-5 कायदे सांगितले 61, 91, 9, 19 आणि 35 याच्यानुसार हे काउन्सिल एक्सपांड होत गेलं. ओके, हे जसं एक्सपांड होत गेलं तसं या वेळेला जे
एनलाइटन्ड इंडियन एज्युकेशनली स्ट्रॉंग जे नवीन युथ तयार झालेलं होतं, ओके, किंवा नवीन जे बुद्धिवंत भारतीय बुद्धिवंत तयार झालेले होते, या बुद्धिवंतांनी हळूहळू या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये भारतीयांचा सहभाग असावा अशा मागण्या सुरुवात केल्या. आता याच्यासाठी मेजर रिझन काय होतं, तर 18व्या शतकानंतर 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून तयार झालेले एक सोशल आणि रिलिजियस रिफॉर्म्सची डिमांड, ओके, याचा पायोनियर किंवा याचा सुरुवात करणारा, ओके, किंवा याचा फादर ऑफ इंडियन रिफॉर्म्स हे राजा राममोहन रॉय यांना म्हटलं जातं, ओके. आता हा जो पर्टिक्युलरली व्यक्ती होता किंवा हे जे राजा राममोहन रॉय जे होते, यांनी पर्टिक्युलर काही हिंदू धर्मातल्या ज्या काय म्हणतात थोडस मागास पद्धतीच्या ज्या काही ट्रॅडिशन्स परंपरा होत्या यांच्यावरती आघात करायला सुरुवात केली. याची सुरुवात त्यांनी सतीबंदीच्या कायद्यापासून केली. त्याच्याबरोबर जे लोकांच्या मध्ये अंधश्रद्धा ज्या होत्या त्या अंधश्रद्धांच्यावरती डायरेक्ट आघात करायचा प्रयत्न केला. त्याच्याबरोबर लोकांना नवीन पद्धतीचं जे मॉडर्न एज्युकेशन, युरोपियन स्टाईलचं जे एज्युकेशन होतं ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. याच्याबरोबर मग त्यांनी जे काही इंडियन ऑफिसर्स होते, या इंडियन ऑफिसर्सना हाताबरोबर घेऊन काही नवीन इन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश केलेले दिसतात. त्याबरोबर रिलिजियस रिफॉर्म्स करताना ब्राह्मो समाज, आत्मीय सभा यासारख्या 1823ला आत्मीय सभा, 1828ला ब्राह्मो समाज यासारखे समाज एस्टॅब्लिश करून किंवा संस्था ऑर्गनायझेशनल फॉर्मॅट एस्टॅब्लिश करून त्या सोशल आणि रिलिजियस रिफॉर्म्सना एक डायरेक्शन देण्याचा प्रयत्न केला, ओके. आता हे सगळं आपण सोशो रिलिजियस रिफॉर्म्सचा जो चॅप्टर आहे आपला, ओके, सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन काळ, ह्या चॅप्टर्स मध्ये आपण पुढल्या लेक्चरमध्ये किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. फक्त मी एक रेफरन्स सांगतोय. आता ह्या रेफरन्स देण्याचं कारण काय, की ज्यावेळी ही ब्युरोक्रेटिक सिस्टीम तयार झाली, ज्यावेळी ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम तयार झाली आणि ज्यावेळी हे एकूण ब्रिटिश इंडिया कंपनीचं राज्य विस्तारलं, त्यावेळी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतल्या लोकांना किंवा ऑफिसर्सना किंवा गव्हर्नर जनरलला या सिव्हिल सर्वंटचा तुटवडा जाणवायला लागला. आणि हा तुटवडा भरून काढण्यासाठी हे तरी पॉसिबल नव्हतं की प्रत्येक अधिकारी किंवा प्रत्येक क्लर्क सह सर्व अधिकारी तुम्ही इंग्लंड मधून घेऊन या. सो त्यांनी मग त्याच्यासाठी उपाय काय काढला की इथले इंडियन सिटीजन्स जे आहेत त्यांना एज्युकेशन द्या आणि हे एज्युकेशन दिल्यानंतर ते वर्णाने इंडियन पण रक्ताने इंग्रज अशा पद्धतीचे होते. लक्षात घ्या, वर्णाने इंडियन म्हणजे बाय रेस दे आर इंडियन आणि बाय ब्लड दे विल बी इंग्लिश, ओके. सो ब्रिटिशर्स, सो या विचारसरणीमधनं मग इथं इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये एज्युकेशनची किंवा शिक्षण व्यवस्थेची सुरुवात करण्यात आली, ओके. जस्ट वेट मिनिट. इथपर्यंत काही अडचणी? अमृता, मधुश्री, जुवेरिया, तुम्हाला काय अडचणी इथपर्यंत? इज एनी देअर डिफिकल्टी? काही डिफिकल्टी असतील तर आत्ताच विचारून घ्या. आतापर्यंत आपण जो भाग बघितला तो. काही अडचणी? ठीक आहे, लेट्स गो अहेड. आपण जे आता म्हटलं की बाय रेस दे विल बी इंडियन अँड बाय ब्लड दे विल बी ब्रिटिशर्स, या सगळ्या विचारसरणीतनं इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये पर्टिक्युलरली एज्युकेशन सिस्टीमची सुरुवात करण्यात आली. कारण क्लर्क आणि लोअर क्लास जो होता या क्लाससाठी ब्रिटन मधून किंवा इंग्लंड मधून अधिकारी आणणं आणि ते त्यांना इथे त्यांना राहायला लावून त्यांच्याकडून काम एक्झिक्यूट करून घेणं हे सहज शक्य नव्हतं. दुसरी गोष्ट अशी होती की बऱ्याचदा इंडियन सबकॉन्टिनेंट मधला मूळ जो मोनार्क किंवा जे काही बादशाही होते किंवा एम्पायर्स होते त्यांची जर सिस्टीम जर बघितली तर त्यातले मोस्ट ऑफ द अधिकारी किंवा सगळेच अधिकारी हे इंडियन कंटिनेंट मधले होते आणि त्या अधिकाऱ्यांचं इथल्या लोकल सिटीजनरी बरोबर किंवा इथल्या लोकल लोकांच्या बरोबर, इथल्या मूळ लोकांच्या बरोबर एक बॉन्डिंग असायचं आणि ती इथल्या रिक्वायरमेंट समजणारी जी काही जनता असेल ती साधारणतः लोकल असणं
गरजेचं होतं. आणि त्याबरोबर असं होतं की जो काही खर्च असेल, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं मेजर एम काय होतं, तर इकॉनॉमिक अपलिफ्टमेंट ऑफ इंग्लंड. ओके, इकॉनॉमिक अपलिफ्टमेंट म्हणजे आर्थिक स्वतःचा प्रॉस्पेरिटी किंवा भरभराट करणे, इंग्लंडची भरभराट करणे. सो कमीत कमी खर्चामध्ये काम करू शकणारी एक यंत्रणा तयार करणं, हे काही बेसिक रिझन्स आहेत की ज्याच्यामुळे एज्युकेशन सिस्टीम वरतीही थोडासा भर देण्यात आला. आणि याला पुश कुठनं मिळाला, तर ही बेसिक रिक्वायरमेंट फॉर सिव्हिल सर्वंट्स. ओके, लोअर क्लासचे जे सिव्हिल सर्वंट किंवा नॉन कोव्हिनेटेड ज्या सर्व्हिसेस होत्या त्याच्यामध्ये सिव्हिल सर्वंट्सची असणारी रिक्वायरमेंट. मग याच्यामध्ये आणखी एका गोष्टीची ऍडिशन झाली. 1813चा जो चार्टर ऍक्ट होता, तो 1813च्या चार्टर ऍक्ट नुसार दरवर्षी ह्या सेंट्रलाइज ऑथॉरिटीला किंवा गव्हर्नर जनरलला 1,00,000 रुपये भारतीय उपखंडामध्ये शिक्षणासाठी खर्च करण्याचे अधिकार 1813च्या ऍक्टनं मिळाले. ओके, आता हे 1813चा ऍक्ट तयार झाल्यानंतर याच्यामधला बेसिक अपेक्षा ही काय होती की जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, मी पर्टिक्युलरली ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणतोय. ओके, हे 1947 पर्यंत हे नॉमेनक्लेचर कायम राहतं, ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सो हे ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे पर्टिक्युलरली या शिक्षणाची आणि नव्या ज्या मॉडर्न जे ट्रेंड्स एज्युकेशन मध्ये आलेले आहेत आणि फिलॉसॉफीज आणि नॉलेज मध्ये आलेले आहेत ते इथल्या भारतीयांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही गव्हर्नर जनरल किंवा ह्या ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची असेल. या मानसिकतेतून पर्टिक्युलरली 1,00,000 रुपये खर्च करण्याचे अधिकार यांना देण्यात आले. आणि त्याच्या मागचा आणखी एक उद्देश म्हणजे ही क्लर्क किंवा या पद्धतीचे एज्युकेटेड युथ तयार करणं. ओके, मग यातून झालं काय की ज्यावेळी 1813च्या ऍक्टनं 1,00,000 रुपयाची ऑफर देण्यात, 1,00,000 रुपये खर्च करण्याची परवानगी देण्यात आली, त्यावेळी मेजरली कॉन्फ्लिक्ट तयार झालं की जर तुम्ही एज्युकेशन देणार आहात तर ते एज्युकेशन कुठल्या प्रकारचं असावं, म्हणजे त्याच्यामध्ये सब्जेक्ट कोणते कोणते असावेत, आणि दुसरं म्हणजे एज्युकेशन जे देणार आहात त्याच्यासाठी लँग्वेज कोणती कोणती असावी, म्हणजे देशी लँग्वेजेस वापराव्यात की इंग्लिशमध्ये शिकवावं. कारण जर तुम्ही एम जर हे ठेवताय की तुम्हाला बाय रेस दे विल बी इंडियन, बाय ब्लड दे विल बी इंग्लिश, म्हणजे ज्यावेळी त्यांनी एज्युकेशन घेतील त्यावेळी ते पुरेपूर इंग्लिश होतील. आणि ज्या इंग्लिश म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं जे अल्टिमेट गोल आहे की इंग्रजांचा फायदा करून घेणं किंवा इंग्लंडचा फायदा करून देणं, त्याच्यासाठी ते पूरक तयार होते. ओके, ते कॉम्प्लिमेंटरी असतील. ओके, सो या मानसिकतेतून पर्टिक्युलरली ह्या 1,00,000 रुपयांचं विनिमय कसा करावा, त्याचा एक्सपेंडिचर कसं करावं याच्याबद्दल कॉन्फ्लिक्ट तयार झाले. बरं, याच्या आधी इथे इंडियन एज्युकेशन सिस्टीम नव्हती का, किंवा एज्युकेशन सिस्टीम इंडियन पर्स्पेक्टिव्ह मध्ये किंवा इंडियन सबकंटिनेंट मध्ये नव्हती का, तर होती. पण ही इंडियन एज्युकेशन सिस्टीम पर्टिक्युलरली फिलॉसॉफी बेस्ड होती. आता ही फिलॉसॉफी बेस्ड म्हणजे काय, ज्यावेळी एखादा हिंदू विद्यार्थी असेल, तो हिंदू विद्यार्थी ह्या आपल्या मास्तरांच्याकडे किंवा गुरुजींच्याकडे, आता हे लक्षात घ्या की एन्शियंट काळातली एज्युकेशन सिस्टीम होती की ज्याच्यामध्ये तुम्ही गुरूंकडे जाऊन तिथं राहून त्यांच्या आश्रमात राहून शिक्षण घेत होता. पण मिडिव्हिल किंवा त्याच्या संदर्भातल्या काळानंतर आणि अगदी मॉडर्न काळापर्यंत ज्यावेळी सुरुवातीला ब्रिटिशांनी एज्युकेशन सिस्टीम एस्टॅब्लिश करत नाही तोपर्यंतचा काळ बघाल, त्यावेळी साधारणतः स्थिर कुठंतरी म्हणजे डे क्लासेस किंवा डे एज्युकेशन सिस्टीम तयार झालेली दिसते की तुम्ही गुरुजींच्याकडे जायचं, गुरुजी तुम्हाला शिक्षण देणार, एक गुरु पर्टिक्युलरली मल्टिपल विषयांमध्ये नॉलेज असलेला असणार आणि ते सगळं नॉलेज तुम्हाला तो द्यायचा प्रयत्न करतात. त्याला पंतोजी सिस्टीम आपण असं म्हणू शकतो. ओके, तर याच्यामधले मेजर सब्जेक्ट कोणत्या होत्या, तर ज्यावेळी हिंदू विद्यार्थी असेल तर तो हिंदू फिलॉसॉफी शिकायचा, जे ट्रॅडिशनल मॅथ्स असेल ते मॅथ्स शिकायचा, त्याच्याबरोबर मग बाकीचे जे लँग्वेजेस वगैरे भाषांचं वगैरे त्यांना प्रशिक्षण दिलं जायचं. त्याच पद्धतीने जो मुस्लिम विद्यार्थी असेल तो मुस्लिम विद्यार्थी हा काझी किंवा यांच्याकडे मौलवींच्याकडे जायचा आणि तो तिथं मुस्लिम फिलॉसॉफी शिकायचा आणि त्याच्याबरोबर त्यांच्या मग भाषा आणि गणित या बेसिक शिकवलं जायचं. पण युरोपियन सबकंटिनेंट मध्ये ज्यावेळी रेनिसॉ झाला किंवा युरोपियन सबकंटिनेंट मध्ये ज्यावेळी प्रबोधन पर्व आलं, त्याच्यानंतर पर्टिक्युलरली सायंटिफिक न्यू इन्व्हेन्शन्स व्हायला लागले, नवीन इंडस्ट्रियल प्रोडक्शन व्हायला लागलं आणि इथनं पुढे विज्ञानाची प्रगती
फास्ट गतीनं व्हायला लागली, फास्ट व्हायला लागली. आणि याच्यामुळे न्यू नॉलेज जे होतं, हे न्यू नॉलेज पर्टिक्युलरली अगदी ब्रिटिशांनी एज्युकेशन सिस्टीम तयार करेपर्यंत आणि एक्झिक्यूट करेपर्यंत ते नव्हतंच. याची सुरुवात साधारणतः, या न्यू एज्युकेशन सिस्टीमची सुरुवात साधारणतः वॉरेन हेस्टिंगनं कलकत्ता मद्रासा 1781 ला स्थापन केल्यानंतर झालं. आता या सुरुवातीच्या काळातला म्हणजे साधारणतः 18व्या शतकातला एज्युकेशन सिस्टीमचा उद्देश थोडासा रिव्हर्स उद्देश होता. हा उद्देश काय होता? जे ब्रिटिश ऑफिसर्स आहेत, they were educated in England, okay, आणि they were working in India. ब्रिटिश ऑफिसर्स एज्युकेटेड इन इंडिया, वर्किंग इन इंडिया. मग तुम्हाला इंडियन कंटेक्स्ट मध्ये इंडियन लोकांचं मानसिकता समजून घेणं, त्यांची भाषा समजून घेणं, त्यांची फिलॉसॉफी समजून घेणं, दॅट वॉज प्रायोरिटी टू रूल. तुम्हाला तिथं राज्य करायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी समजून घेणं अपेक्षित होतं. सो याच्यासाठी मग त्यांनी काय केलं? सुरुवातीला संस्कृत कॉलेज एस्टॅब्लिश केलं, सुरुवातीला मद्रासा एस्टॅब्लिश केले. कलकत्ता मद्रासा 1781 ला एस्टॅब्लिश झाला. जोनाथन डंकन संस्कृत महाविद्यालय 1791 ला एस्टॅब्लिश केलं. यातून मेजर उद्देश काय होता की सुरुवातीच्या काळातले जे काही ब्रिटिश ऑफिसर्स होते ते ओरिएंटलिस्ट होते. ओरिएंटलिस्ट म्हणजे काय? रेसियल सुप्रीमसी किंवा वांशिक स्वतःचं श्रेष्ठत्व याच्यापेक्षा इंडियन आणि इंग्लंड याच्यातल्या दोन्ही सिव्हिलायझेशन किंवा दोन्ही सोसायटी, समाज हे वेगवेगळे आहेत. ओके, दोघांचे जे काही वे ऑफ लाईफ आहेत ते वेगवेगळे आहेत. कोणी एकमेकांच्या पेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. ही मानसिकता ओरिएंटलिस्टची होती. म्हणजे कॉर्नवेलिस असेल, वॉरन हेस्टिंग असेल, या लोकांची होती. म्हणून यांचा मेजरली काय होता की तुम्हाला पर्टिक्युलरली यांच्यावरती रूल करायचा असेल तर तुम्हाला यांची संस्कृती, ट्रॅडिशन्स, भाषा, फिलॉसॉफी समजून घ्यावी लागेल. म्हणून मग तुम्ही कलकत्ता मद्रासामध्ये जा, तिथं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल की तुम्हाला पर्टिक्युलरली मुस्लिम फिलॉसॉफी काय आहे. कारण आपण ज्युडिशरी सिस्टीम जी बघितली, त्या ज्युडिशरी सिस्टीम मध्ये जे फौजदारी कायदे होते किंवा फौजदारी जो अंमल होता, ज्युडिशरी होती, फौजदारी न्यायालय होतं, तिथं साधारणतः हे फौजदारी कायदे हे मुस्लिम पद्धतीचे एक्झिक्यूट केले जात होते. आणि जे दिवाणी कायदे होते ते पर्टिक्युलरली हिंदूंच्यासाठी हिंदूंचे आणि मुस्लिमांच्यासाठी मुस्लिमचे फॉलो केले जात होते सुरुवातीच्या ज्युडिशरी सिस्टीम मध्ये, जोपर्यंत मॅकॉले आणि 1861 पर्यंत आयपीसी सीआरपीसी तयार झालं नाही. मॅकॉलेने पर्टिक्युलरली लॉचा हे तयार केला नाही. लक्षात येते का बघा? म्हणजे कोडिफिकेशन केलं नाही तोपर्यंत. ओके, मॅकॉलेने त्याची जबाबदारी मॅकॉलेच्या वरती देण्यात आले होते. सो ज्यावेळी या ऑफिसर्सची नियुक्ती झाली तर या ऑफिसर्सना इंडियन सोसायटीशी फॅमिलिअराइज करण्यासाठी सुरुवातीची एज्युकेशन सिस्टीम तयार करण्यात आलेली होती. ओके, मग याच्यामध्ये संस्कृत कॉलेज, मद्रासा आणि त्याच्याबरोबर मग काही जुन्या ज्या इम्पॉर्टंट फिलॉसॉफिकल वर्क होतं, लिटरेचर होतं, यांचं भाषांतर करण्यासाठी बेंगाल एशियाटिक सोसायटी सारख्या काही सोसायटी 1784 साली स्थापन झाल्या, की ज्याच्यामध्ये विल्यम जोन्सनं 1784 साली बेंगाल एशियाटिक सोसायटी स्थापन केली, की जो स्वतः ओरिएंटलिस्ट होता, ज्याला इंडियन सबकंटिनेंट मध्ये सुद्धा लोक त्या पद्धतीचे आहेत, त्यांची स्वतंत्र एक काहीतरी सिव्हिलायझेशन आहे आणि त्याचंही महत्व आहे, या मागचा विचार होता. ओके, सो याच्यानंतर मात्र ज्यावेळी 1813 ला एक चेंज झाला होता की 1813 ला ज्या काही मिशनरीज होत्या, या मिशनरीजना पर्टिक्युलरली मिशनरी वर्क इंडियन सबकंटिनेंट मध्ये करायसाठी परवानगी देण्यात आली. ओके, आता याच्यामध्ये झालं काय लक्षात घ्या. ओके, ज्यावेळी इंडियन सबकंटिनेंट मध्ये ह्या मिशनरीज आल्या, या मिशनरीजनी सुरुवातीला टार्गेट कोणाला केलं तर जी काही मेनलँड इंडिया होती किंवा जे काही मेजर प्रोव्हिन्सेस होते, ज्याच्यामध्ये बेंगाल, मुंबई आणि मद्रास प्रोव्हिन्सेस होते, इथल्या लोकांना टार्गेट करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. ओके, मग याच्यामध्ये 1813 ला आणखी एक ऍक्ट होतं, जे मगाशी मी कमर्शियलायझेशन ऑफ फार्मिंग जे म्हटलं, हे कमर्शियलायझेशन ऑफ फार्मिंगचा मेजर हे काय होता, बॅकबोन काय होता की ओनरशिप ऑफ फार्म. ओके, ओनरशिप ऑफ फार्म कशी होती? मग 1813च्या ऍक्टनं युरोपियन लोकांना इंडियन सबकंटिनेंट मध्ये जमिनी खरेदी करण्याची परवानगी दिली. ओके, वेल्थ क्रिएट करण्याची परवानगी दिली आणि त्याचबरोबर या मिशनरीजना इथं आपल्या ऍक्टिव्हिटीज करण्यालाही परवानगी दिली. मग या दोन्हीचा परिणाम, ज्यावेळी वेल्थ फॉर्मेशनला परवानगी दिली किंवा यावेळी जमिनी खरेदी करण्याला परवानगी दिली, त्याचे परिणाम हे रेव्हेन्यू कलेक्शन आणि पर्टिक्युलरली फार्मिंग सिस्टीम वरती किंवा ऍग्रिकल्चर सिस्टीम वरती झाले.
झाली. आणि ज्यावेळी या मिशनरीजना अधिकार देण्यात आले त्यावेळी या मिशनरीजनी बेसिकली इंडियन सबकंटिनेंट मधली किंवा भारतीय लोकांच्यात ज्या गोष्टींची कमी होती किंवा आतापर्यंतच्या पॉलिटिकल किंवा एकूण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मध्ये ज्या गोष्टींची कमी होती त्या जागा भरून काढायचे प्रयत्न सुरुवात केले. मग याचा अर्थ काय होतो की या मिशनरीजनी मग एज्युकेशन सिस्टीमचा उपयोग करून घेतला, या मिशनरीजनी हेल्थ सिस्टीमचा उपयोग करून घेतला. कशासाठी? तर स्वतःच्या धर्म प्रसारासाठी. मग सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना एक गोष्ट लक्षात आली की हळूहळू ज्यावेळी आपण इंडियन सबकंटिनेंट मध्ये धर्माचा प्रसार करायचा किंवा ख्रिश्चनिटीचा प्रसार करायचा प्रयत्न करतो त्यावेळी इथल्या लोकांना पर्टिक्युलरली बेंड करणं किंवा कन्वर्ट करणं अवघड आहे. म्हणून मग यांनी टार्गेट कुठल्या एरियाला केलं तर ट्रायबल एरियाला केलं. म्हणून आता ज्यावेळी आपण डेमोग्राफिक डिव्हिजन ऑफ पॉप्युलेशन बघतो ओके की पर्टिक्युलरली कुठल्या रिलीजनचे किती पर्सेंट व्यक्ती आहेत याचा विचार करतो त्यावेळी या ट्रायबल एरिया मधलं पर्सेंटेज साधारणतः ख्रिश्चन धर्मियांचं जास्त दिसतं. कारण ओव्हर दी पिरियड ह्या मिशनरीजनी ह्या एज्युकेशनल सिस्टीमचा आणि त्याच्याबरोबर या पॉलिटिकल हेल्थ सिस्टीम यासारख्या बेसिक ज्या नीड्स होत्या ह्या बेसिक नीड्स प्रोव्हाइड करायला या मिशनरीजनी सुरुवात केली. मग यातूनच जर महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं जर आपण बघितलं तर या महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये साधारणतः अमेरिकन मिशनरी जे अहमदनगर मध्ये काम करत होते तिथं त्यांनी काही मुलींसाठी आणि मुलांसाठी शाळा एस्टॅब्लिश केलेल्या दिसतात. त्याच्याबरोबर ह्या अमेरिकन मिशनरीजनी भिवंडी वगैरे या भागातही काही हे तयार केलेले दिसतात. स्कॉटिश मिशनरींनी शाळा एस्टॅब्लिश महाराष्ट्रामध्ये केलेल्या दिसतात. ओके हे सुरुवातीच्या काळात झालं. ओके मग या एज्युकेशन सिस्टीम मधनं किंवा या एज्युकेशन मधनं जो युथ होता इंडियन युथ होता हा एज्युकेटेड झाला आणि हाच युथ पुढं या सगळ्या सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आणि पर्टिक्युलरली पॉलिटिकल अवेअरनेस क्रिएट करण्यामध्ये इंडियन सबकंटिनेंट मध्ये मेजरली सपोर्टर ठरला. लक्षात येते का बघा. आता पुन्हा एकदा आपण 1 लाखांच्याकडे येऊ. 1813 ज्यावेळी 1 लाख रुपये एक्सपेंडिचर करायची परवानगी दिली ह्या 1 लाखचं एक्सपेंडिचर करताना पर्टिक्युलरली कुठल्या माध्यमातून करावं कुठल्या भाषेतनं करावं या दोन्हीच्या बद्दल कॉन्फ्लिक्ट तयार झालेले होते. ओके सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला प्रश्न हा होता की कुठलं नॉलेज द्यावं आणि दुसरा महत्वाचा प्रश्न होता कोणत्या भाषेत द्यावं. मग याच्यासाठी एक मॅकॉलेची कमिटी मॅकॉले नामक ऑफिसरची एक कमिटी बसवण्यात आली. मग मॅकॉलेनं काय सांगितलं की मोस्ट ऑफ दी जे काही नॉलेज आहे ते युरोपियन बेसिस वरती असावं की ज्याच्यामध्ये सायन्स मॅथ्स आणि फिलॉसॉफी युरोपियन कंटेक्स्ट मधल्या फिलॉसॉफी यांचा समावेश करण्यात यावा आणि त्याबरोबर हे शिक्षण इंग्रजीमध्ये देण्यात यावं. आता बोन ऑफ कंटेन्शन काय होता बघा. ज्यावेळी मॅकॉले म्हणतो की तुम्ही इंग्रजीमध्ये शिक्षण द्यावं त्यावेळी इंग्रजीमध्ये शिक्षण देताना जो प्राथमिक वर्ग आहे ओके त्या प्राथमिक वर्गाला सुद्धा इंग्रजीमधनं द्यावं का आणि ते प्राथमिक वर्गाला इंग्रजी द्यायचं तर या लोकांना इंग्रजी समजावून सांगणं थोडंसं अवघड आहे. तर त्याच्यासाठी काय करावं याचाही थोडासा विचार समोर आला. ओके सो बऱ्याच ओरिएंटलिस्ट जी लोक होती बरीच जी ओरिएंटलिस्ट लोक होती की जे इंडियन सबकंटिनेंट मधल्या इंडियन्सना इक्वल मानत होती यांनी या प्रस्तावाला विरोध केला. त्याच्यामध्ये बेंगाल असोसिएशन समोर होतं. ओके बेंगाल एशियाटिक असोसिएशन समोर होतं. मग याच्यासाठी मग लॉर्ड ऑकलंडनं थोडीशी त्याच्यावरती एक क्लुप्ती लढवली. 1839 ला लॉर्ड ऑकलंडनं मॅकॉलेची कमिटी 1834ची आहे. लॉर्ड ऑकलंडनं 1839 ला त्यामध्ये काही बदल केले. त्यानं काय केलं की शिक्षणाच्या एकूण जो खर्च 1 लाख रुपये करायचा होता त्यातला काही भाग पौरात्य शिक्षणावरती करावा. पौरात्य शिक्षण म्हणजे आपलं जे इंडियन कंटेक्स्ट मधलं ट्रॅडिशनल शिक्षण होतं त्याच्यावरती करावा आणि त्याच्याबरोबर त्यानं बेंगाल एशियाटिक सोसायटीला वार्षिक 500 रुपये एक देणगी द्यायला सुरुवात केली. याच्यामुळे बेंगाल एशियाटिक कंपनीचा विरोध मावळला आणि याच्यानंतर मग हळूहळू विल्यम बेंटिक जो होता जो गव्हर्नर जनरल होता या विल्यम बेंटिकच्या नंतर 1854 ला वुड्सचा खलिता आला. वुड्सचा खलिता किंवा वुड्स डिस्पॅच जो म्हणतात त्या वुड्स डिस्पॅचनं पर्टिक्युलरली एज्युकेशन सिस्टीम थोडीशी स्ट्रीमलाईन केलेली दिसते. स्ट्रीमलाईन केली म्हणजे काय केलं
की हा जो गोंधळ चालू होता की मॅकॉलेनं सांगितलंय इंग्रजीमध्ये शिक्षण द्या, ऑकलंड म्हणतोय पौरात्यांसाठी काहीतरी खर्च करा, ऑकलंड म्हणतोय की तुम्ही देशी भाषांमध्ये काहीतरी शिक्षण द्या, याच्यामध्ये पर्टिक्युलर कुठलं शिक्षण कसं द्यावं याच्या संदर्भातले निर्णय घेण्यात आले. ओके, मग याच्यामध्ये पर्टिक्युलर एज्युकेशन सिस्टीम तयार करणं, ओके, त्याच्याबरोबर बोर्ड ऑफ एज्युकेशन तयार करणं की जी एक रेग्युलेटिंग ऑथॉरिटी असेल प्रोव्हिन्सेस वाईज, या सगळ्याला वुड्सच्या खलित्यानं किंवा वुड्सच्या डिस्पॅच 1854 न एक आयाम दिला. ओके, याच्यामध्ये काय त्यांना सांगितलं की जे हायर एज्युकेशन आहे ते हायर एज्युकेशन पर्टिक्युलरली इंग्रजी भाषेतून द्या, जे लोअर एज्युकेशन किंवा प्राथमिक एज्युकेशन आहे की ते एज्युकेशन हे देशी भाषांमध्ये द्या, आणि ज्यावेळी माध्यमिक एज्युकेशन येईल त्यावेळी मग मिक्स भाषेचा उपयोग करून त्यांना इंग्रजीकडे न्या. म्हणजे आताची थोडीशी करंट सिस्टीम आपल्याला दिसते. आता आपल्याला 2004 पासून महाराष्ट्र शासनानं 2001 पासून महाराष्ट्र शासनानं इंग्रजी पहिल्या वर्गापासून कंपल्सरी केलंय. पूर्वी कसं होतं की इंग्रजी साधारणतः 5वी ते 8वी पासून सुरुवात व्हायची इंग्रजी शिकवण्यासाठी. ओके, पूर्वीचं शिक्षण 1ली ते 4थीचं जे असायचं त्याच्यामध्ये भाषा म्हणून मराठीचं शिक्षण दिलं जायचं. आता काय आहे, मुख्य भाषा तुमची मराठीची राहील 1ली ते 4थी, आणि त्याच्यानंतर बायलिंग्वल किंवा ट्रायलिंग्वल तुमचं एकूण एज्युकेशन सिस्टीम असेल की ज्याच्यामध्ये 5वी नंतर तुम्ही 2 किंवा 3 भाषा विषय शिकता. मग ज्याच्यामध्ये तुम्ही मराठी शिकता, इंग्रजी शिकता, काही जण हिंदी शिकतात, मराठी इंग्रजी, काही जण संस्कृत शिकतात, आणि काही जण मग मराठी इंग्रजी 8वी नंतर काही लोकांना काही नवीन सब्जेक्ट शिकायसाठी परवानगी मिळते. ओके, तर हे भाषा विषयाचा किंवा भाषा कुठली असावी याचा निकाल वुड्सच्या खलित्यानं लावला. तुम्हाला प्राथमिक शिक्षण देशी भाषेतनं द्यायचं आहे, माध्यमिक आणि त्याच्यावरचं शिक्षण हे साधारणतः इंग्रजी आणि मराठी किंवा देशी भाषांमध्ये द्यायचं आहे. देशी भाषा का म्हणतोय आपण, कारण पर्टिक्युलरली बेंगालमध्ये तिथली बेंगाली असेल, मद्रासमध्ये तमिळ तेलुगू असेल, अशा पद्धतीनं. ओके, सो जे हायर एज्युकेशन असेल ते मात्र संपूर्ण पश्चिमात्य पद्धतीचं असेल की ज्याच्यामध्ये फिलॉसॉफी, मॅथ्स, सायन्स हे सगळं युरोपियन कंटेक्स्ट मधलं शिकवलेलं असेल. की या सगळ्या ऍक्च्युली याचा फायदा नंतर आपल्याला इंडियन कंटेक्स्ट मध्ये किंवा इंडियन पॉलिटिकल अरेनावरती ज्यावेळी न्यू इंडियन लिडर्स राईज झाले त्यांच्या थिंकिंग ॲबिलिटी मध्ये झाला. रॅशनॅलिझम म्हणा किंवा इंडिव्हिज्युअलिझम म्हणा, हे जे आहेत ज्याला आपण मराठीमध्ये स्वतंत्रवाद किंवा रॅशनॅलिझमला मराठी शब्द आपण एक उदारमतवाद, ह्या गोष्टीचा ज्यावेळी आपण विचार करतो, ह्या सगळ्या गोष्टी रेनिसॉ म्हणजे आपण जे प्रबोधन पर्व म्हणतो तिथून आलेलं आहे. आणि यांचं एज्युकेशन सिस्टीम मध्ये इनकल्केट हे वुड्सच्या डिस्पॅच आणि मॅकॉलीच्या ह्या खलित्यानुसार आलेलं आहे. ओके, सो हे ज्यावेळी इंग्रजांनी इंडियन सिटीजनना किंवा इंडियन युथला शिकवलं त्यावेळी मग जाणीवांची सुरुवात झाली, अवेअरनेस वाढला की वी हॅव ऑल्सो राईट्स. ओके, आम्हालाही स्वातंत्र्य आहे, आम्हालाही स्वतंत्र थिंकिंग ॲबिलिटी आहे, आम्हाला स्वतःला रूल करण्याचे अधिकार आहे. ओके, या सगळ्यांची जाणीव जशी जशी व्हायला लागली तसे तसे वेगवेगळ्या असोसिएशन, वेगवेगळ्या पॉलिटिकल असोसिएशन, ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश होत गेल्या, ज्याचं नंतर कन्व्हर्जन 1885 ला इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये झालं. ओके, त्याच्याबरोबर वुड्सच्या खाली त्यानं काय सांगितलं, जे काही 5 प्रोव्हिन्सेस आहेत, आता ह्यातले 5 प्रोव्हिन्सेस कुठले कुठले आहेत बघा, जे आहेत बेंगाल आहे, मद्रास आहे, मुंबई आहे, आग्रा आहे आणि सेंट्रल प्रोव्हिन्सेस आहे. या सगळ्या प्रोव्हिन्सेस मध्ये 5 प्रोव्हिन्सेस मध्ये स्वतंत्र शिक्षण विभाग, लोक शिक्षण विभाग, पब्लिक एज्युकेशन डिपार्टमेंट स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली. म्हणजे काय, तिथल्या एज्युकेशन सिस्टीमच्या बाबतीतले आराखडे किंवा तिथल्या एज्युकेशन सिस्टीमच्या बाबतीतले निर्णय घेण्याचे अधिकार या प्रोव्हिन्सेसना देण्यात आले. त्याच्याबरोबर 1854च्या वुड्सच्या खलित्यानं आणखी एका नवीन सिस्टीमची सुरुवात केली, त्याला म्हणतात युनिव्हर्सिटी सिस्टीम. त्यांनी सांगितलं की लंडन विद्यापीठाच्या प्रमाणे तुम्ही इंडियन सब कंटिनेंट मध्ये इथं युनिव्हर्सिटीज एस्टॅब्लिश करा, जे नंतर 1857 ला मुंबई, मद्रास, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट झालेलं दिसतं. ह्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत, मुंबई युनिव्हर्सिटी ही साधारणतः 1858 ला एस्टॅब्लिश झालेली दिसते. आपल्याला महाराष्ट्राच्या किंवा एमपीएससीच्या कंटेक्स्ट मधनं हे महत्वाचं आहे. ओके, त्याच्याबरोबर त्यानं वोकेशनल ट्रेनिंग जे असतं किंवा व्यावसायिक शिक्षण जे असतं,
समजा व्यावसायिक शिक्षण म्हणजे काय, लोहार काम, सुतार काम यासारखे ज्या स्किलफुल लेबर किंवा स्किल्ड वर्कर्स जे लागतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला विशिष्ट प्रशिक्षण लागतं, याची सुरुवात आता तुम्ही MCVC आपल्या महाराष्ट्राच्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये आहे ते ऐकलं असेल, तर ते MCVC म्हणजे वोकेशनल ट्रेनिंग आहे. तर ह्या वोकेशनल ट्रेनिंगचे सुरुवात ह्या वुड्सच्या डिस्पॅच पासून चालू झालेली दिसते. त्याच्याबरोबर जे काही टीचर्स असतील त्या टीचर्सना ट्रेनिंग देण्यासाठी इन्स्टिट्यूट एस्टॅब्लिश करा असेही वुड्स डिस्पॅच म्हणतो. सो याच्यानंतर जो शिक्षण हा जो पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे हा प्रोव्हिन्सेसकडे हँड ओव्हर केलेला दिसतो. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे इथनं पुढचं जे काही शिक्षण आहे याच्यामध्ये तुम्हाला डिसिजन किंवा पॉलिसी मेकिंग सेंट्रल ऑथॉरिटी करेल, पण एक्झिक्युशनचे राईट हे लोकशिक्षण विभाग जे प्रोव्हिन्सेस मध्ये एस्टॅब्लिश झालेले आहेत ते पर्टिक्युलरली हे एक्झिक्युशन किंवा इम्प्लिमेंटेशन करताना दिसतील. ओके, ह्या वुड्सच्या खाली त्यानंतर बरेचसे आयोग आले. ओके, 1883चा 82-83चा हंटर आयोग आला की ज्याच्या समोर पंडिता रमाबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले या दोघांनी स्वतःच्या रिप्रेझेंटेशन केलं की ज्याच्यामध्ये युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशनची डिमांड ह्या दोघांनी मांडलेली दिसते. ओके, युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन, सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण. ओके, याची डिमांड पंडिता रमाबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली दिसते. त्याच्याबरोबर महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो लोअर स्टॅटा होता, जे मार्जिनलाइज सोशल सेक्शन होते की ज्यांना एज्युकेशन घेण्याची अजूनपर्यंत संधी मिळाल्या नव्हत्या बिकॉज ऑफ कॉस्ट ऑफ एज्युकेशन आणि ऍक्सेस ऑफ एज्युकेशन, या दोन्ही गोष्टींमध्ये या लोकांना सामावून घ्यावं, मार्जिनलाइज सेक्शनला सामावून घ्यावं याच्यासाठीची डिमांड त्यांनी हंटर आयोगाकडे केलेली होती. त्याच्यानंतर 1902चा कर्झनच्या काळामध्ये रॅले आयोग आला होता. 1902ला कर्झनच्या लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये रॅले आयोग आला होता. हा पर्टिक्युलरली विद्यापीठीय शिक्षण जे होतं, युनिव्हर्सिटी एज्युकेशन जे होतं ते युनिव्हर्सिटी एज्युकेशनच्या बेसवरती निर्णय घेत होतं. एज्युकेशन निर्णय घेण्यासाठी होते. म्हणजे काय होतं, विद्यापीठ ही हळूहळू पर्टिक्युलरली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या पॉलिसीला विरोध करणाऱ्या संस्था बनायला लागल्या. हे हळूहळू ब्रिटिशांच्या लक्षात यायला लागलं. त्यामुळे ह्या विद्यापीठांची ज्या स्वायत्तता आहेत त्या स्वायत्तता कमी करण्यासाठी पर्टिक्युलरली या थॉमस रॅले कमिशनचं टार्गेट होतं. त्याला विद्यापीठीय शिक्षण आयोग म्हणतात. ओके, त्याच्यातनंच मग भारतीय विद्यापीठ कायदा 1904ला आला लॉर्ड कर्झनच्या काळात. त्याच्यानंतर आली सॅडलर आयोग 1917ला आणि त्याच्यानंतर आली हार्टोग समिती. ओके, त्याने हार्टोग समिती 1929ला आले, सॅडलर समिती 1917ला आले. या समित्या पर्टिक्युलरली ज्यावेळी सॅडलर समिती म्हणतात त्यावेळी विद्यापीठीय एकूण शिक्षणाच्या पद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आले होते. 1905 नंतर पर्टिक्युलरली नॅशनल युनिव्हर्सिटीज आणि नॅशनल कॉलेजेस हे पॉपअप व्हायला लागले किंवा राईज व्हायला लागले. नॅशनल इन्स्टिट्यूशन्स ह्या काय होत्या की 1905ला जी बंगालची फाळणी करण्यात आली त्या बंगालच्या फाळणीनंतर स्वदेशीचा मंत्र देण्यात आला. आता हा स्वदेशीच्या मंत्राच्या बेसिसवरती ही एज्युकेशन ब्रिटिश एज्युकेशन सिस्टीम जी तयार करण्यात आली होती किंवा ब्रिटिश इंग्लंड बेस्ड एज्युकेशन सिस्टीम, युरोपियन बेस्ड एज्युकेशन सिस्टीम जी तयार करण्यात आली होती याच्या अगेन्स्ट स्वदेशी एज्युकेशन सिस्टीम तयार करावी आणि ह्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये वेगवेगळी महाविद्यालय युनिव्हर्सिटीज तयार करण्यात आलेल्या होत्या. सो यांचं रेग्युलेशन करण्यासाठी पर्टिक्युलरली सॅडलर आयोग 1917ला आलेला होता की यांचं पर्टिक्युलर या राष्ट्रीय विद्यालय, राष्ट्रीय युनिव्हर्सिटीज आलेल्या आहेत यांच्यावरती काहीतरी एक नियंत्रण एस्टॅब्लिश करायला पाहिजे आणि ते नियंत्रण तयार करण्यासाठी हे सॅडलर आयोगाचं काम होतं. जो हार्टोग आयोग होता हा पर्टिक्युलरली 1928ला 29ला झाला. यांचं काम होतं की प्राथमिक जे शिक्षण आहे या प्राथमिक शिक्षणाच्या वरती नियंत्रण एस्टॅब्लिश करणं. ओके, त्याच्यानंतरचा 1944चा सार्जंट आयोग आला. हा पर्टिक्युलरली सार्जंट आयोग हा शैक्षणिक ओव्हरऑल सिस्टीम मधला सल्लागार होता. आता ह्या सार्जंट आयोगाला पार्श्वभूमी आहे 1935च्या ऍक्ट. 1935च्या ऍक्टला प्रोव्हिन्सेस स्वतंत्र झाले. प्रोव्हिन्सेसना त्यांचे सब्जेक्ट आखून देण्यात आले. तुम्ही याच विषयांच्या संदर्भात अधिकार घेऊ शकता आणि ते पूर्ण अधिकार घेऊ शकता असं त्यांना सांगण्यात आलं. आणि याच्यामुळे झालं असं की याच्यानंतर सार्जंट आयोगानं जे सांगितलेलं आहे पर्टिक्युलरली आपल्या आत्ताच्या करंट इंडियन कंटेक्स्ट मध्ये जी एज्युकेशन सिस्टीम आहे त्या करंट एज्युकेशन सिस्टीम मधले टेक्निकल एज्युकेशन सिस्टीम आणि त्या संदर्भातले निर्णय किंवा त्या संदर्भातल्या शिफारसी सार्जंट आयोगाने केलेल्या दिसतात. आणि यानंतर मग स्वतंत्र भारतात राधाकृष्ण आयोग असेल, मुदलियार आयोग असेल, दुर्गा भागवत आयोग असेल,
त्याच्यानंतर यशपाल आयोग असेल, कोठारी आयोग असेल, हे असे वेगवेगळे आयोग एस्टॅब्लिश होत गेले अगदी अलीकडल्या कस्तुरीरंगन आयोगापर्यंत. ओके, मग यांनी एज्युकेशन सिस्टीम पर्टिक्युलरली प्रॉस्पर केली किंवा कन्सॉलिडेट केली. यातला सगळ्यात महत्वाचा 1968चा कोठारी आयोग होता, जो अगदी आतापर्यंत आत्ताची जी राष्ट्रीय शैक्षणिक पॉलिसी झालेली आहे 2019ची तोपर्यंत 2019-20ची तोपर्यंत तो कोठारी आयोगानं तयार केलेले शैक्षणिक सिस्टीम किंवा शैक्षणिक परियोजना आतापर्यंत ती वर्क करत होती, काम करत होती, की ज्याच्यामध्ये 10+2+3 ओके 10+2+3 ही सिस्टीम. ओके, आता ती 5+3+3+4 अशी झालेली आहे. म्हणजे साधारणतः प्राथमिक शिक्षण 5 वर्षाचं, माध्यमिक शिक्षण 3+3 वर्षाचं, परत त्याच्यानंतर 4 वर्षाचं तुमचं विद्यापीठीय शिक्षण असेल. ओके, की आत्ताची नवीन कस्तुरीरंगन समितीनं केल्यानंतरच्या नव्यानं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं आहे त्याच्यातली ती सिस्टीम आहे. आता हा करंटचा कंटेक्स्ट आहे. बऱ्यापैकी तुम्हाला याच्यावरती प्रश्न जर 1947 नंतरची जर प्रश्न याच्यावरती जर बघितले, हिस्ट्रीवरती जर प्रश्न बघितले एज्युकेशन सिस्टीमच्या बाबतीतले, तर ते तुम्हाला जीएस पेपर 3 जो HRD चा आहे, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड HR, हा जो विषय आहे GS3चा, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासाव्या लागतात. एज्युकेशन सिस्टीमची पर्टिक्युलरली कुठल्या कमिटीनं कुठले रिकमेंडेशन दिले आणि ते साधारणतः ते पण स्वातंत्र्यानंतरचे ते साधारणतः कसे इम्पॅक्ट घडवतात. ओके, ज्यावेळी तुम्ही एज्युकेशन सिस्टीमचा हिस्ट्रीच्या पर्स्पेक्टिव्हनं विचार करता तोपर्यंत साधारणतः हे सार्जंट आयोगापर्यंतचे किंवा राधाकृष्ण आयोगापर्यंतचे ज्या काही समितीच्या शिफारशी आहेत त्या महत्वाच्या आहेत. ओके, आता यातली नंतरची सिस्टीम राहिली ती आहे लँड रेव्हेन्यू सेटलमेंटच्या मेथड. या सगळ्या सिस्टीम आपण सेग्रिगेटेड आणि वेगवेगळ्या बघायचं कारण म्हणजे या सगळ्याचा परिणाम हा 1857च्या उठावात झालेला होता. या सगळ्याचा इम्पॅक्ट, या सगळ्याचे दीज आर कॉजेस बिहाइंड 1857चा रिव्होल्ट. ओके, सो आपण हे थोडस वेगवेगळं पाहतोय. आता त्यातला शेवटचा आपण बघायचा आहे लँड रेव्हेन्यू सिस्टीम. आता ज्यावेळी लँड रेव्हेन्यू सिस्टीमचा आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी तिथं आपण 3 वेगळ्या वेगळ्या सिस्टीम पाहतो. ओके, त्यातली एक येते रयतवारी, दुसरी येते महालवारी आणि तिसरी येते रयतवारी, महालवारी आणि कायम परमनंट सेटलमेंट, कायम जमीनदारी. ओके, आता रयतवारी आणि महालवारी ह्या एकाच प्रकारच्या होत्या आणि परमनंट सेटलमेंट जी होती ती परमनंट सेटलमेंट वेगळी होती. आता ही परमनंट सेटलमेंट एस्टॅब्लिश करायचं काम हे कॉर्नवॅलिसने केलेलं होतं. आता हे तयार करताना पर्टिक्युलरली त्यातले डिसिजन कशा पद्धतीचे होते बघा. ज्यावेळी आपण परमनंट सेटलमेंट होतो यातला परमनंट शब्द हा परसिस्टंट किंवा काही म्हणजे अगणित काळासाठी चालणारी सेटलमेंट आहे असं तरी आपल्याला त्याच्यावरून दिसतं. ओके, आता यातला जो मेजर टार्गेटेड एरिया होता तो पर्टिक्युलरली बेंगाल, बिहार आणि ओरिसा, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये कॉर्नवॅलिसच्या काळामध्ये जिथं ब्रिटिश एम्पायर एस्टॅब्लिश झालं तो काळ होता. आता याच्या मागचा मेजर उद्देश परमनंट सेटलमेंटचा काय होता की अॅन्युअली आपल्याला फिक्स रेव्हेन्यू काहीतरी मिळाला पाहिजे. ओके, या सगळ्या बेसवरती पर्टिक्युलरली ही परमनंट सेटलमेंटची सिस्टीम एस्टॅब्लिश झालेली दिसते. आता ही सिस्टीम कशी होती बघूया. पूर्वापार चालत आलेल्या मुघल साम्राज्यात जमीनदारी सिस्टीम होती. ओके, आता हे जमीनदार काय होते, जमीनदारांच्या वरती होते मनसबदार आणि मनसबदारांच्या वरती होते गव्हर्नर्स. गव्हर्नर्सच्या वरती होता थेट बादशाह. आता हा बादशाह गव्हर्नरना डायरेक्ट करणार, गव्हर्नर मनसबदारांना डायरेक्ट करणार, बादशाह मनसबदारांना डायरेक्ट करू शकत होता आणि ह्या मनसबदारांच्या अंतर्गत जमीनदार असायचे. हे जमीनदार पर्टिक्युलरली रेव्हेन्यू कलेक्शन करायचे. हे जमीनदार पर्टिक्युलरली तिथली लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कंट्रोल करायचे आणि कलेक्ट झालेला रेव्हेन्यू हा बादशापर्यंत पोहोचवायचं काम हे जमीनदारांचं असायचं. याच सिस्टीमचा वापर कॉर्नवॅलिसनं करून घ्यायचा प्रयत्न केला. त्यानं काय केलं की परमनंट सेटलमेंट मध्ये काही फिक्स वर्षांसाठी तुम्हाला एक जस्ट अ मिनिट, वेट फॉर मिनिट. ओके, काही
परमनंट सेटलमेंट मध्ये त्यांनी काही वर्षासाठी फिक्स रिव्हेन्यू ठरवून घेण्यात आला. हा रिव्हेन्यू अगदी 2/3 ऑफ प्रोड्यूस पर्यंत होता. म्हणजे ऍग्रिकल्चर मध्ये तुम्ही जे काही 100 किलो पोत धान्य जर हे करायचं क्रिएट केलं तर त्यातलं प्रोड्यूस केलं तर त्यातलं 75 किलो धान्य तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यायला लागायचं. आणि हे करताना त्यांनी पर्टिक्युलरली काय केलं की जमीनदारांना टार्गेट देण्यात आलेले होते की तुम्ही इतका जमीन महसूल आमच्याकडे जमा करायचा. हा सगळा जमीन महसूल पर्टिक्युलरली तुम्हाला 4.25 लाखापर्यंत एकूण ब्रिटिश एम्पायर मधून तयार झाला पाहिजे. हे ब्रिटिशांचं किंवा ह्या ऍडमिनिस्ट्रेटरचं कॉर्नवॅलिसचं ध्येय होतं. सो 4.25 लाख तयार होण्यासाठी मग त्यांना डिस्ट्रीब्युशन जमीनदारांना टार्गेट की तुम्ही इतकं इतकं जमा करा. मग शेतकऱ्यांकडून किती जमा करायचं याच्या संदर्भात काहीच सांगण्यात आलेलं नव्हतं. सो याच्यामुळे झालं काय की जमीनदार पर्टिक्युलरली त्यांना वाटेल तितका शेतसारा जमा करावे लागले. ओके. आणि यातला मग साधारणतः 11 भाग जर एखाद्या महसुलाचे केले तर 10 भाग वरती द्यायचे आणि 1 भाग जमीनदारांना ठेवायचा, असं त्याच्या मागचं एक सूत्र होतं. पण जमीनदार भरपूर शेतसारा गोळा करायचे आणि त्यातलं त्यांना जितका वरती द्यायचा आहे तितकाच ते वरती करायचे. याच्यामुळं एक्सप्लॉयटेशन ऑफ फार्मर्स व्हायला लागलं. आणि याच्यामुळे व्हायला असं लागलं, याबरोबर कॉर्नवॅलिसनं सांगितलेलं होतं की तुम्हाला जो काही शेतसारा जमा करायचा आहे तो शेतसारा पर्टिक्युलरली तुम्हाला कॅश मध्ये जमा करायचा आहे. आणि हे कॅश मध्ये जमा करायचं असेल किंवा ह्याच्यामध्ये जमा करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी कर्ज घ्यावी लागते. ओके. आता ही कर्ज जर घ्यायची लागली तर तुम्ही तुमचा फार्मर हा कर्जबाजारी झाला. ओके. मग हे कर्जबाजारी झाल्यामुळे बऱ्याचदा या शेतकऱ्यांना जमिनी विकाव्या लागल्या आणि त्याच्याबरोबर जर तुमच्याकडून शेतसारा भरला नाही तर जमीन जप्ती करण्याचे अधिकार ह्या जमीनदारांना देण्यात आले. त्यामुळे बऱ्यापैकी जमिनींची जप्ती व्हायला लागली आणि जमीनदाराला लँडचा ओनर म्हणून मानण्यात आलं. म्हणजे जे काही कसणारी कुळं होती, कसणारे टिनंट्स होते, ओके, जे जमीन कसत होते त्यांच्याकडून हे अधिकार काढून घेण्यात आले. ओके. आणि ओनरशिप ही जमीनदारांची झाली. ऍक्च्युअली याचा तोटा कंपनीलाही व्हायला लागला. जितका त्यांना रेव्हेन्यू कलेक्ट करण्याचं अपेक्षित होतं तितका रेव्हेन्यू मिळेना आणि फार्मरचं एक्सप्लॉयटेशन ही व्हायला लागलं. आणि ही सेटलमेंट यांनी परमनंट ठेवली होती. परमनंट म्हणजे पूर्वी सुरुवातीला 30 वर्षासाठी ठेवली होती. सो ओव्हर दी पिरियड त्यानंतर जसं जसं वॉरन हेस्टिंग्स, वेलिंग्स, बेंटिक वगैरे ही लोक, वेलेस्ली, बेंटिक वगैरे ही लोक आली तसं तसं या परमनंट सेटलमध्ये ओव्हर दी पिरियड नंतर जसं लोकांच्या रिएक्शन्स यायला लागल्या, रिवोल्ट्स व्हायला लागले, रिबेल व्हायला लागले, तसे तसे चेंजेस केलेले दिसतात. पण कमर्शियलायझेशन ऑफ लँड वॉज दी प्रोडक्ट ऑफ परमनंट सेटलमेंट. म्हणजे पूर्वी जमिनीला एक व्यावहारिक मूल्य जास्त नव्हतं. व्यावसायिक किंवा व्यावहारिक देवाणघेवाण ही जमिनींची जास्त होत नव्हती. इथं मात्र जमिनीचे व्यावहारिक मूल्य वाढलं आणि कमर्शियलायझेशन ऑफ लँड व्हायला लागलं. लक्षात येते का बघा. याच्या अगेन्स्ट मग साऊथ मध्ये रयतवारी सिस्टीम तयार करण्यात आली थॉमस मुनरोच्या साह्यानं. परमनंट सेटल मधल्या ज्या काही बेसिक डिफिकल्टीज होत्या किंवा बेसिक जे काही अडचणी होत्या त्या अडचणींना ओव्हरकम करण्यासाठी मग थॉमस मुनरोनं नवीन सिस्टीम सुचवली की ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जे काही शेतकरी होते या शेतकऱ्यांना ओनरशिपचे राईट देण्यात आले आणि कंपनी आणि शेतकरी यांच्यामध्ये रेव्हेन्यू साठी डायरेक्ट रिलेशन एस्टॅब्लिश करण्यात आले. लक्षात येते ओनरशिप ऑफ लँड ही शेतकऱ्यांच्याकडे आली आणि त्याच्याबरोबर हा जो फार्मर आहे तो डायरेक्ट जो काही रेव्हेन्यू असेल तो कलेक्ट करून हा ब्रिटिशांना देणार. याच्यामध्ये अॅन्युअल टार्गेट ऑफ रेव्हेन्यू असं ऍज सच नव्हतं. याच्यासाठी त्यांनी काय केलं, थॉमस मुनरोनं पहिल्यांदा असेसमेंट ऑफ लँड केली. असेसमेंट म्हणजे काय की कुठल्या जमिनीत कुठलं पीक पिकतं, कुठल्या वेळेला किती पिकं पिकतात आणि त्याचं साधारणतः गेल्या 5 वर्षांमध्ये प्रोडक्शनचं मूल्य किती प्रोडक्शन झालं या 5 वर्षांच्या आढाव्यावरती ऍव्हरेज वरती तुमचा लँड रेव्हेन्यू ठरवण्यात आला. सुरुवातीच्या काळात हा लँड रेव्हेन्यू अगदी 2/3 to 80% पर्यंत होता. ओके. म्हणजे 70 ते 80% पर्यंत होता. तो हळूहळू साधारणतः ओव्हर दी पिरियड 1930 पर्यंत हा 50% पर्यंत आलेला दिसतो. याच्यासाठीचे टार्गेटेड एरिया किंवा इम्प्लिमेंटेशन एरिया कुठला होता? मुंबई प्रोव्हिन्सेस, मद्रास प्रोव्हिन्सेस, आताचे जे आंध्रा तेलंगणाचा जो भाग दिसतो तो साधारणतः रयतवारी सिस्टीमच्या अंतर्गत आलेला दिसतो. याच्या अगेन्स्ट तिसरी जी सिस्टीम होती ती होती महालवारी सिस्टीम. याच्यामध्ये पर्टिक्युलरली खेड्यांना महाल म्हणून घोषित करण्यात आलं.
महाल म्हणजे काय की एक खेडे आणि त्या खेड्यातल्या काही विशिष्ट लोकांच्याकडे किंवा त्या पंचांच्याकडे पूर्ण खेड्याचा रेव्हेन्यू गोळा करणं आणि तो ब्रिटिश दरबारी खजिन्यात जमा करणं ही जबाबदारी देण्यात आली. याच्यामध्ये पर्टिक्युलरली जे जमिनीची मालकी आहे आयदर शेतकरी किंवा या महालांच्याकडे देण्यात आली. त्याच्याबरोबर जप्तीचे अधिकार महालांना देण्यात आले, पण हे करताना पर्टिक्युलरली काही सूटही देण्यात आली. आता याचे परिणाम काय झाले, आता याचा पहिल्यांदा एरिया बघू. हा एरिया साधारणतः आग्रा, सेंट्रल प्रोव्हिन्सेस आणि युपीचा जो आता युनायटेड प्रोव्हिन्सेसचा जो भाग आहे तो साधारणतः महालवारीमध्ये होता. परमनंट सेटलमेंटची आणि रयतवारी सेटलमेंटची ही मिडल सिस्टीम होती. ओके, रेव्हेन्यू रेट जर बघितला तर तो पुन्हा एकदा 60 ते 70% आसपास मध्ये त्याचा दिसतो. ओके, आणि याच्याबरोबर चौथी सिस्टीम जी पर्टिक्युलरली मुंबई प्रोव्हिन्सेस मध्ये एल्फिन्स्टन तयार केली होती त्याला म्हणतात मौजेवारी सिस्टीम. त्यानं प्रिस्कॉटच्या साह्यानं इथली लँड असेसमेंट केली मुंबई प्रोव्हिन्सेस मधली आणि त्याच्यानंतर मग रयतवारी सिस्टीमच्या बेसवरती ही रेव्हेन्यू सिस्टीम तयार केलेली दिसते की ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी कुळांचे राईट्स किंवा कसणाऱ्यांचे राईट्स किंवा फार्मर्सचे राईट्स, ओनरशिप ऑफ लँड ही डायरेक्टली त्यांच्याकडे दिलेली दिसते. एल्फिन्स्टन मौजेवारी सिस्टीम. या सगळ्याचे परिणाम आतापर्यंत आपण ज्या नव्यानं तयार झालेल्या ज्या सिस्टीम्स आहेत याचे परिणाम, हे जे नव्यानं आलेले रिफॉर्म्स आहेत ह्या रिफॉर्म्सचे परिणाम पर्टिक्युलरली लोकांच्या अवेअरनेस मध्ये झाले. आता ह्या ज्या लँड सेटलमेंट्स होत्या यांना जर काही अडचणी आल्या, जर काही डिस्क्रिपन्सीज असतील तर डायरेक्टली दे कॅन अपील इन ज्युडिशरी. ओके, की ते न्यायालयात दाद मागू शकत होते. पण न्यायालयीन सिस्टीम ही पर्टिक्युलरली रिजिड होती, त्याच्याबरोबर इन्क्लाइन टुवर्ड्स युरोपियन होती, त्याच्याबरोबर ती सिस्टीम कॉस्टली होती. या सगळ्या कारणास्तव डायरेक्टली किंवा थेट न्यायालयात जाणं बहुतांश लोकांना किंवा बहुतांश फार्मर्सना, टिनंट्सना सहज शक्य होत नव्हतं. म्हणून या लँडचं कमर्शियलायझेशन या काळामध्ये जास्त प्रमाणात झालेलं दिसतं. ओके, ओव्हर द पिरियड मागाशी मी एक सांगितलं की परमनंट सेटलमेंट मध्ये काही फरक करण्यात आले. आता ह्या परमनंट सेटलमेंट मध्ये चेंजेस कुठले करण्यात आले आणि हे परमनंट सेटलमेंट मधले किंवा ओव्हरऑल सेटलमेंट सिस्टीम मधले चेंजेस पुढे एकूण इंडियन हिस्ट्रीला आकार देण्यामध्ये कसे हेल्पफुल ठरले याचा थोडासा आपण आढावा घेऊया. जनरली काय झालं की परमनंट सेटलमेंट मध्ये जमीनदारांनी मधल्यामध्ये खायला सुरुवात केल्यानंतर किंवा याच्यामध्ये जास्त भ्रष्टाचार माजल्यानंतर या परमनंट सेटलमेंट मध्ये डिफरन्सेस करण्यात आले. ह्या डिफरन्सेस मध्ये जमीनदारांच्याकडून जमीनदारीचे राईट्स काढून घालण्यात आले आणि हे जमीनदारी ही ट्रान्सफरेबल करण्यात आली. म्हणजे काय की समजा यावर्षी मी जमीनदार असेल आणि पुढल्या वर्षी मला जर यावर्षी मला ह्या जमीनदारीतून जे उत्पन्न आहे ते देणं शक्य झालं नाही तर ही जमीनदारी माझ्याकडून काढून दुसऱ्याला ट्रान्सफर करणं हे पॉसिबल व्हायला लागलं. मग याचा परिणाम व्हायला काय लागला की न्यू क्लास ऑफ जमीनदार किंवा न्यू क्लास ऑफ इंटरमिडिएटरी पर्सन्स तयार व्हायला लागले. म्हणजे जसे आपल्याकडे आडते वगैरे असतात किंवा दलाल असतात अशा प्रकारची दलाली किंवा अब्सेंटी लँडलॉर्डिझम किंवा अब्सेंटरी जमीनदारी तयार झाली. म्हणजे काय, शहरात वेल ऑफ जो कोणी ट्रेडर होता हा जमीनदारीचे हक्क विकत घ्यायचा एखाद्या पर्टिक्युलरली ह्याच्यात आणि तो तिथं प्रत्यक्षात नसायचा. तो काय करायचा की तो त्याच्या हस्तकांच्या करवी जे काही रेव्हेन्यू आहे तो कलेक्ट करायचा, त्यातला जो भाग सरकारला द्यायचा तो सरकारला पाठवून द्यायचा. ओके, सो याच्यामुळे अब्सेंटी लँडलॉर्डिझम झालं. अब्सेंटी लँडलॉर्डिझम म्हणजे मूळ ठिकाणी जिथं पूर्वी जमीनदार आपल्या आपल्या एरियांमध्ये राहायचे आणि त्या एरियातून तो रेव्हेन्यू कलेक्ट करून द्यायचे, त्यांचे तिथल्या फार्मर्सच्या बरोबर टेनंट्सच्या बरोबर डायरेक्ट रिलेशन इस्टॅब्लिश व्हायचे, त्याबरोबर तिथल्या लोकल सिच्युएशनची, सोशल सिस्टीमची जाण असायची. ही सिस्टीम ह्या जाण किंवा हा अवेअरनेस हा पर्टिक्युलरली या नव्या लँडलॉर्ड्सना, या नव्या जमीनदारांना नव्हती. यामुळं व्हायला असं लागलं की ह्या अब्सेंटी लँडलॉर्डिझमचा परिणाम म्हणजे पर्टिक्युलरली ही डिटॅचमेंट फ्रॉम फार्मर्स, या लोकांच्यापासून हा एक दुरावा निर्माण झाला आणि त्यामुळं आणि त्याचबरोबर या जमीनदारांचे ट्रॅडिशनलचे राईट्स होते, जे हेरिडिटरी राईट्स होते ऑफ कलेक्शन ऑफ रेव्हेन्यू, हे काढून घेण्यात आल्यामुळं ह्या जमीनदारांच्या मध्येही एक असंतोष निर्माण झाला. ओके, आता आपण 1857च्या एकूण रिव्होल्ट मागची कारण बघायचा प्रयत्न करतोय. यातलं मेजर कारण म्हणजे हे आपण जे जमीनदार वगैरे यांचं बघितलं. दुसरं कारण असं
असं होतं, ओव्हर द पिरियड ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं इथं एक स्टेबल आर्मी तयार करायला सुरुवात केली. ओके, स्टेबल आर्मी ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ युरोपियन आर्मी. ओके, ऑन द गाईडलाईन्स ऑफ युरोपियन डिसिप्लिन. ओके, आणि ह्या डिसिप्लिन आर्मीमध्ये पर्टिक्युलरली मोस्ट ऑफ दी जी जनता होती ही अगेन फ्रॉम ऍग्रेरियन हे होते. म्हणजे जर इंडियन इकॉनॉमिक सिस्टीम त्या काळातली जर पाहिली, साधारणतः 1800 या शतकात, म्हणजे 1750 नंतर किंवा अगदी तुम्ही 1850 पर्यंतची एकूण सिस्टीम पाहिलीत तर ती मेजरली ऍग्रिकल्चरल होती. पण याच्यामध्ये झालं असं की ब्रिटिशांनी ज्यावेळी स्वतःचं एम्पायर एस्टॅब्लिश करायचे प्रयत्न सुरुवात केले आणि दे वर सक्सेसफुल इन बेंगाल, त्यावेळी मोस्ट ऑफ दी जे काही ट्रॅडिशनल क्राफ्ट्समन होते, कारागीर होते, हे बेरोजगार होते. कारण पूर्वीचे जे राजरजवाडे नवाब होते ते लक्झुरियस वस्तूंचा वापर करायचे, स्वतःचा डॉमिनन्सचा प्रॉस्पेरिटी आणि स्वतःचा प्रतिष्ठा एस्टॅब्लिश किंवा स्वतःची प्रतिष्ठा दाखवण्यासाठी. आणि याच्यामुळे व्हायचं असं की या कारागिरांना लक्झुरियस वस्तू तयार करण्यासाठीचं रेग्युलर काम असायचं आणि हे दे वेर अंडर पॅट्रोनेज ऑफ दिस नवाब. म्हणजे हे या सगळ्या ह्या नवाब किंवा ह्या राजांच्या आश्रयाखाली होते. पण नवाबांनी हे स्वतः ज्यावेळी ब्रिटिशांच्या आश्रयाखाली गेले त्यावेळी या कारागिरांचं काम सुटलं. मग काय झालं, मास एक्झोडस. म्हणजे जसा करोना आला तसं अर्बन एरियातली लोक खेड्यांकडे चालायला लागली, आपल्या आपल्या गावाकडे जायला लागली. तसंच ही कारागीर लोक आपल्या आपल्या मूळ ठिकाणं बदलून आपली कारागिरी सोडून ऍग्रिकल्चरकडे शिफ्ट व्हायला लागली. मोस्ट ऑफ दी लोक मग ऍग्रिकल्चर मध्ये शिरायला लागल्यानंतर ऍग्रिकल्चर मध्ये क्राउडिंग झाला. क्राउडिंग म्हणजे काय, ऍग्रिकल्चर मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक फार्मिंग करायला लागली आणि यामुळं असं झालं की एक डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट म्हणून एक तुम्ही एम्प्लॉयमेंट मध्ये कन्सेप्ट बघितली असेल. ओके, इकॉनॉमिक्सच्या एम्प्लॉयमेंट चॅप्टर मध्ये, की गरज नसताना अति जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये वर्कर्स किंवा काम करणाऱ्या व्यक्ती असतात, याला डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट म्हणतात. ही डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट इंडियन ऍग्रिकल्चर मध्ये वाढायला लागली. हाताला काम मिळेना, स्वतःच्या आपण जे काही स्वतःच्या मालकीची शेती होती तिथं रेव्हेन्यू नाही भरला तर मग ती विकायला लागली आणि याच्यामुळे एक नवीन क्लास तयार झाला जो होता लेबर क्लास, ज्याला आपण शेतमजूर म्हणतो. ओके, ही शेतमजूर ही कन्सेप्ट या काळातनं सुरुवात झालेली, जास्त प्रॉमिनंट झालेली दिसते. एन्शियंट आणि मिडिवलचा अभ्यास जर तुम्ही केला तर मोस्ट ऑफ दी लोक ही लँड ओनर किंवा शेतकरी किंवा फार्मर्स म्हणून दिसतात, ऍग्रिकल्चरिस्ट म्हणून दिसतात. शेतमजूर हा वर्ग फार कमी दिसतो. जो कुठला वर्ग शेतीत काम करताना दिसतो तो कुळ म्हणून दिसतो. ओके, की ज्यांचे त्या जमिनीतल्या प्रोड्यूस वरती काही राईट्स असायचे आणि ते त्या शेतीत कसायचे. शेती भलेही कुठल्या तरी जमीनदाराच्या मालकीची असेल, हा डिफरन्स थोडा समजून घ्या. ओके, शेती भलेही कुठल्या तरी जमीनदाराच्या मालकीची असेल, त्या जमिनीचे राईट्स पिढ्यानपिढ्या एखाद्या कुळाकडे दिले जायचे आणि ती जमीन कसायची, स्वतः खायची आणि त्या जमीनदाराला पण द्यायचे. ओके, पण मॉडर्न याच्यामध्ये ऍग्रिकल्चर मध्ये बहुसंख्य जनता एकत्रित आल्यामुळं या लोकांना क्राउडिंग इफेक्टमुळं पर्टिक्युलरली लोक शेतमजूर म्हणून काम करायला चालू झाले. ओके, आणि हीच लोक मग पुन्हा ज्यावेळी तहसील ह्याच्यामध्ये कुठल्याही सैन्यामध्ये भरती व्हायला लागली तशी तशी मग ही लोक मूळ त्यांचं ऍग्रिकल्चर प्रोफेशन सोडून मग सैनिक झाले. त्यामुळे यांचा जो मूळ उद्देश होता किंवा मूळ जे बेसिक कनेक्शन नाळ जी होती ती फार्मिंगशी होती. त्यामुळे फार्मिंग मध्ये जे काही अपलिफ्टमेंट खाली वर जे काही व्हायचं त्याचे परिणाम डायरेक्टली सैनिकांच्या मानसिकतेवरती व्हायचे, कारण त्यांचं कुटुंब गावात कुठंतरी ते फार्मिंग करताना किंवा त्या शेत जमिनी कसताना असायचं. ओके, सो या जमीनदारीवरती इम्पॅक्ट व्हायला लागला, जमीनदारच्या मानसिकतेवरती इम्पॅक्ट व्हायला लागला. जमीनदारांचं असं दुखणं होतं की ते स्वतः भीक मागू शकत नव्हते. जमीनदारी हातातून काढून घेतल्यामुळं ते स्वतः काम करू शकत नव्हते आणि याच्यामुळे ते फोर्स्ड पॉवर्टीमध्ये फोर्सफुली ढकलले गेले. ओके, ते गरीब बनत गेले. ओके, त्याच्यामुळे हा एक असंतोष क्रिएट झाला होता. सैनिकांमध्ये ऍग्रिकल्चर मध्ये होणारे जे काही इम्पॅक्ट होते त्याचा परिणाम होता. त्याबरोबर हे 1813 मध्ये जी काही जनता आली होती, मिशनरीची जनता, ही ह्या पर्टिक्युलरली हिंदू आणि हे करत होते, अटॅक करत होते.
त्या हिंदू टेनंट्स किंवा हिंदू फिलॉसॉफी ज्या होत्या, हिंदू जे बेसिक प्रिन्सिपल्स होते हिंदुइझमचे, जे मुस्लिमिझमचे बेसिक प्रिन्सिपल्स होते, त्याच्यावरती अटॅक करत होते. आणि याच्यामुळे त्यांच्याविषयी एक असंतोष तयार झाला होता. आणि ज्यांच्याकडे दाद मागायची, ज्यांच्याकडे याच्या संदर्भात न्याय मागायचा, त्या न्यायालयीन सिस्टीम मध्येही प्रचंड डिस्क्रिमिनेशन, प्रचंड एकतर्फीपणा होता. आणि पॉलिटिकल सिस्टीम किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम तर ऑलरेडी इन्क्लाइन टुवर्ड्स सम am I audible? माझा आवाज ऐकू येतोय? ठीक आहे, थँक्यू. काय झालंय, बहुतेक नेटवर्कचा माझ्याकडे इश्यू आहे, मे बी थोड्या डिस्क्रिपन्सीज येऊ शकतात. जर अगदी जास्त यायला लागल्या तर मग आपण इथं थांबू, उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करू. मला जर आवाज येईना तर फक्त कळवा. 15 मिनिटं राहिलेत, जो टार्गेटेड भाग आहे तो मी संपवायचा प्रयत्न करतो. ओके, ठीक आहे. व्हिडिओ मी तेवढ्यासाठी थोडासा ऑफ केलाय. ओके, ह्या ज्या सैनिक असेल, जमीनदार असेल, ऍग्रिकल्चर असेल, कारागीर असेल, यांच्यामध्ये तयार झालेला असंतोष होता. त्या असंतोषाला वाट करून देण्यासाठी नवीन भर पडली ती नव्याने शिकलेल्या काही नव्याने एज्युकेशन घेतलेल्या काही युथची. ह्या युथनी काय केलं, जसं जसं त्यांना वेस्टर्न एज्युकेशन मिळायला लागलं, जसं जसं रॅशनॅलिझम आणि स्वतःच्या राईट्स बद्दलचा अवेअरनेस वाढत गेला, तसं तसं या लोकांनी लोकांच्या मध्ये वेगवेगळ्या माध्यमातून, काही ठिकाणी असोसिएशन एस्टॅब्लिश करून, काही ठिकाणी लोकांच्या बरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट तयार करून, काही ठिकाणी वृत्तपत्रांच्या माध्यमातून हा असंतोष लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम सुरू केलं. ही डिस्क्रिमिनेशन, ही जी तफावत होती, हा जो राईट्स किंवा हक्कांच्या मधली तफावत होती, ही लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न चालू केले. या सगळ्याचा परिणाम असा होता की हळूहळू एकूण इंडियन सोसायटीमध्ये, एकूण इंडियन सिव्हिलायझेशन मध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध हा एक असंतोष वाढीसा लागला. याच्यामध्ये मग हळूहळू काही गोष्टी बदलत गेल्या. 1848 ला पंजाबमध्ये जे काही शिखांचं स्वतंत्र राज्य होतं, हे शिखांचं स्वतंत्र राज्य हे ब्रिटिशांनी स्वतःच्या अंमलाखाली पंजाब शिखांच्या बरोबर युद्ध करून 1848 नंतर हे केलं. ओके, स्वतःच्या अंडर घेतलं. त्याच्याबरोबर प्रिन्सली स्टेट्स जे होते, वेगवेगळ्या प्रिन्सली स्टेट्स मध्ये ह्या रेसिडेंट्सनी उच्छाद मांडलेला होता. इंटरनल अफेअर्स मध्ये जे स्वतंत्र राईट्स देण्याचा जो काही स्वतंत्र राईट्स होते किंवा इंटरनल अफेअर्स मध्ये जे स्वातंत्र्य दिलेलं होतं, हे स्वातंत्र्य रेसिडेंट्स या प्रिन्सली स्टेटना किंवा प्रिन्सेसना उपभोगू देत नव्हते. प्रत्येक ठिकाणी त्यांचा इंटरफरन्स वाढत निघालेला होता. त्याबरोबर डलहौसीने डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स आणलं. ते डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स म्हणजे तुम्ही दत्तक विधान जर करणार असाल किंवा दत्तक जर घेणार असाल पुत्र, तर त्या दत्तक विधानासाठी या ईस्ट इंडिया कंपनीचं हे काय म्हणतात मागणी, ती तुमच्या ईस्ट इंडिया कंपनीकडून मान्य झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही दत्तक जे घेणार आहात ती डिमांड तुमची फुलफिल करायची असेल तर ती डिमांड तुम्हाला त्याच्यासाठीची मान्यता ईस्ट इंडिया कंपनीकडून घ्यावी लागेल. आणि ह्या डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स मुळे बरीचशी अवध सारखी संस्थानं असतील ही करण्यात आली, मर्ज करण्यात आली ब्रिटिश एम्पायर मध्ये. आणि त्याचबरोबर पेशवा जो होता, त्या पेशव्याला त्यांनी याच्यामध्ये पेन्शन देऊन कानपूरला विस्थापित केलं. 1818च्या ज्यावेळी सबसिडरी अलायन्स पेशव्यांबरोबर झाला, त्यावेळी त्यांना पुण्यातून हकलून देऊन कानपूरमध्ये विस्थापित करण्यात आलं. सो पेशव्यांचे जे डिसेंडंट होते यांचंही स्वतःच हे होतं की ते वेअर पेन्शनर्स, आणि हे पेन्शनर्स म्हणजे त्यांच्या अॅन्युअल खर्चासाठी त्यांना एक दिलेलं ब्रिटिशांच्याकडून तनख्वाह असायची. आणि याबरोबर मग सैनिकांचे स्वतःचे ग्रीव्हन्सेस होते. मगाशी जे सांगितलं की सिव्हिल सर्वंट्स जे होते त्याचप्रमाणे सैनिकांच्या मध्येही डिस्क्रिमिनेशन केलं जात होतं. ज्या काही सैनिक आहेत त्यातल्या हवालदाराच्या वरच्या ज्या पोस्ट होत्या, त्या हवालदारांच्या वरच्या पोस्ट ह्या पर्टिक्युलरली फक्त युरोपियन एजन्सी किंवा युरोपियन ऑफिसर्सनाच दिल्या जायच्या. अगदी 1835 पर्यंत फार तर सैनिकांच्या मध्ये सुभेदार पदापर्यंत भारतीय सैनिक हे झालेले दिसतात, प्रमोटेड झालेले दिसतात, अगदी 1935 पर्यंत. लक्षात घ्या, म्हणजे त्यांच्यावरती किती हे होतं बघा. त्याचबरोबर त्यांच्या वर्किंग कंडिशन्स ज्या होत्या सैनिकांच्या, त्याच्यामध्ये मग त्यांचे बंकर्स असतील, तिथली अस्वच्छता असेल, त्यांच्यासाठीचे जे फूड असेल, हे अगदी निकृष्ट दर्जाचं असायचं. त्याचबरोबर यांचे पगार जे होते
ते सेम रँक मधल्या इतर युरोपियन सैनिकांच्या कम्पॅरेटिव्हली यांचे पगार कमी असायचे. अशा यामुळं या सैनिकांच्या मानसिकतेच्यावरती बरेचसे परिणाम व्हायला लागले. याबरोबर मग एक ऍक्ट आला की ज्या ऍक्ट थ्रू तुम्हाला सिंध आणि इतर जे प्रोव्हिन्सेस होते त्या प्रोव्हिन्सेस मध्ये तुम्ही ज्यावेळी लढायला जाल त्यावेळी एक मायग्रेशनचा भत्ता स्पेशल मिळायचा. ओके, तो मायग्रेशनचा भत्ताही या सैनिकांचा बंद करण्यात आला. आणि त्याच्यानंतर मग जनरल सर्व्हिस एनलिस्टमेंट ऍक्ट 1815-6 जो आला, त्या 1815-6च्या जनरल सर्व्हिस एनलिस्टमेंट ऍक्ट नुसार तुम्ही ज्यावेळी समुद्र ओलांडून जाणार आहात, ओके, त्या समुद्र ओलांडून जाण्याचं तुमच्यावरती कंपल्शन करण्यात आलं. झालं होतं असं की एन्शियंट पासून साधारणतः मॉडर्न इंडियापर्यंत येताना मिडिव्हिल काळामध्ये चोला किंवा इतर साम्राज्यांनी आपलं एक्सपान्शन जे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज आहेत तिथं केलं होतं आपल्या नेव्हीच्या बळावर चोला एम्पायरने. पण अगदी मिडिव्हिल काळामध्ये हे समुद्र पर्यटन करणं किंवा समुद्र ओलांडून जाणं या धर्मशास्त्रानुसार निषिद्ध मानण्यात आलं. आणि मग जे अफगाणिस्तान युद्ध होतं किंवा बाकीच्या ज्या आफ्रिकन देशांमध्ये ब्रिटिश एम्पायरचं एस्टॅब्लिशमेंट किंवा ब्रिटिश साम्राज्याचं एक्सपान्शन होतं, याच्यामध्ये इंडियन कंटिनेंट मधल्या किंवा इंडियन सैनिकांचा वापर करण्यात आला. आणि याच्यासाठी मग तुम्हाला समुद्र ओलांडून जाणं कंपल्शन करण्यात आलं. ओके, आणि या अशा कायद्यांच्यामुळं सैनिकांची थोडीशी मानसिक स्थिती आपल्या धर्माच्या वरती आक्रमण केलं जाते अशा पद्धतीनं झाली. ओके, त्याचबरोबर जे काही न्यूली कन्व्हर्टेड लोक होते, ओके, न्यूली कन्व्हर्टेड म्हणजे काही लोक ख्रिश्चन झालेले होते, त्यांच्यावरती एक रिलिजियस डिसॅबिलिटीज ऍक्ट म्हणून एक नवा ऍक्ट काढण्यात आला 1856चा. या रिलिजियस डिसॅबिलिटीज ऍक्ट नुसार जर आई वडील हिंदू असतील आणि मुलानं ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर जनरली काय असायचं की त्याला वारसा हक्काने ती प्रॉपर्टी मिळायची नाही. मग ह्या रिलिजियस डिसॅबिलिटी ऍक्ट 1856 हा अडथळा काढून टाकला. त्यांनी काय केलं, रिलिजियस डिसॅबिलिटीज ऍक्ट 1856 नुसार ह्या ज्या नवीन कन्व्हर्टेड धर्मांतरित झालेले व्यक्ती आहेत, मग तो मुस्लिम असो ख्रिश्चन असो कुठल्याही धर्मात धर्मांतर झालेला आहे, त्यांना हे वारसा हक्कानं प्रॉपर्टीचे राईट्स दिले गेले. याचा अर्थ होता की डायरेक्टली ब्रिटिशर्स आता डे टू डे लाईफ मध्ये धार्मिक गोष्टींच्या मध्ये इंडियनच्या धार्मिक गोष्टींच्या मध्ये फिलॉसॉफीज मध्ये इंटरफरन्स करायला लागलेले आहेत आणि धर्मभ्रष्ट करायला लागलेले आहेत. एक थोडस जाताना एक हे सांगतो, किस्सा सांगतो की पोर्तुगीजांनी ज्यावेळी गोव्यांमध्ये राज्य एस्टॅब्लिश केलं त्यावेळी त्यांनी तिथल्या लोकांना थोडस पोर्तुगीज स्टाईल ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मगअप करायला किंवा फॉलो करण्यासाठी कंपल्सन करताना ह्या धर्मांतराच्या गोष्टीचा फार उपयोग करून होता. त्यांनी काय केलं, धर्म भ्रष्ट करणं लोकांना चालू केलं. धर्म भ्रष्ट करण्यासाठी मग ज्या पूर्वंपार चालत आलेल्या विटाळाच्या पद्धती होत्या की काही विशिष्ट लोकांना जर तुम्ही शिवलत किंवा त्यांनी तुम्हाला शिवलं तर तुमचा विटाळ होणार आणि तुम्ही धर्मभ्रष्ट होणार. किंवा तुम्हाला काही गोष्टी अशा होत्या की ज्या रिलिजियसली करणं निषिद्ध मानलेलं होतं. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाव खाल्लात तर पाव खाल्लात की तुम्ही धर्मभ्रष्ट होणार. मग यांनी काय करायचे की ज्या विहिरी आहेत किंवा जे व्हिलेज ज्या पानवट्यांच्यावरती डिपेंड होतं एखादं हे रुरल एरिया, त्या सगळ्या पानवटे भ्रष्ट करायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये पाव टाकणं, ओके, मग ह्या ज्या मिशनरीज होत्या त्या मिशनरीजच्या बरोबर जेवण करायला लावणं, अशा पद्धतीच्या गोष्टींच्या मुळे त्यांनी पोर्तुगीजांनी मोस्ट ऑफ दी गोव्यामधल्या सिटीजन्सचं कन्व्हर्जन हे ख्रिश्चॅनिटीमध्ये करून घेतलेलं दिसतं. याच वेचा आणि याच प्रकारच्या संदर्भांचा उपयोग ऍक्च्युअली 1857चा डिसेंट किंवा असंतोष तयार होण्यामध्ये त्याचा उपयोग झालेला दिसतो. आणि याचा फायनल ब्लो किंवा फायनल जो आघात म्हणतात तो होता एनफिल्ड ची जी रायफल होती सैनिकांच्या मध्ये, ती त्या एनफिल्ड रायफलनं ऍक्च्युअली ह्याला धुरी दिली. एनफिल्ड रायफल ही नव्यानं तयार करण्यात आलेली रायफल होती. पूर्वीची जी काडतूस ठुसून त्याच्यानंतर मग तुम्हाला फायरिंग करायला हे मिळायच्या, बंदुका मिळायच्या. त्याच्या जागी मग ही ऑटोमॅटिक चालणारी आणि फक्त काडतूस घालून त्याच्या साह्यानं तुम्ही डायरेक्ट कमी वेळामध्ये जास्त बार उडवण्याची ती सिस्टीम होती. ती एनफिल्ड रायफलची जी काही काडतूस होती त्या काडतुसांना ग्रीस जे लावलेलं होतं ते ग्रीसिंग किंवा आवरण जे होतं ते आवरण हे गायींच्या आणि डुकरांच्या चरबीनं लावलेलं आहे अशी अफवा पसरवण्यात आली. आता ही अफवा होती
पण त्याचं खंडन करण्याचं काम कुठल्याही ब्रिटिश अधिकाऱ्याने केलं नाही. दे टेकन इट एज ग्रँटेड की लोक म्हणतायत म्हणून दे, त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं. आणि त्याच्याबरोबर दुसरा किस्सा असा झाला की ज्यावेळी ह्या सैनिकांचं जे फूड होतं, या फूड मध्ये बोन्सचं पेस्ट किंवा बोन्सची पावडर मिक्स केली जाते अशी दुसरी अफवा उठली. आणि यामुळं असं झालं की अगेन्स्ट ऑल दीज ऑड्स आणि ह्या मागच्या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करताना 1857च्या एकूण उठावासाठी एक स्फोटक गोळा बारूद तयार झालं. आणि या गोळा बारुदाचे परिणाम म्हणजे 1857चा उठाव होता. ओके, आपण पाहिलं आज एकूण ब्रिटिश ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम, इकॉनॉमिक सिस्टीम, ओके, एज्युकेशनल सिस्टीम, त्याच्याबरोबर सिव्हिल सर्व्हिसेस, ज्युडिशरी सिस्टीम, ओके, लँड रेव्हेन्यू सिस्टीम, आणि त्याच्यानंतर ओव्हरऑल जे लॉंग टर्म इम्पॅक्ट टाकणारा 1857चा उठाव होता त्याच्या मागचे बेसिक रिझन्स. ओके, क्लिअर? या गोष्टी समजल्या तुम्हाला आज ज्या आपण डिस्कस केल्या त्या? प्लीज मेसेज मी. काही अडचणी असतील तर त्याही आपण कमेंट करू शकता. ओके, ठीक आहे. उद्या आपण 1857चा उठाव, ओके, आणि त्याच्यानंतर शक्य झालं तर अगदी आपण 1905चा बेंगालच्या फाळणीपर्यंत जायचा प्रयत्न करू. आपलं टार्गेट असेल 1857 टू 1905. याच्यामध्ये अगेन आपण सगळ्या ज्या काही चेंजेस झाल्या म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक, पॉलिटिकल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मधल्या चेंजेस त्या ऑब्झर्व करत आज जसं आपण एक लाईन आखलेली आहे त्या पद्धतीनं बघत गेलो, तशाच पद्धतीनं उद्याही आपण त्यांचं ऑब्झर्वेशन करत जाणार आहोत. ओके, अडचणी काही आहेत? एनी डिफिकल्टीज? ठीक आहे, थँक्यू. आय एम एंडिंग दिस मीटिंग. ओके, लेट्स मीट टुमॉरो. थँक्यू. हॅव अ नाईस डे.